नमस्कार. आज आपण राज्यसेवेच्या दुसऱ्या टेस्टचं जिओग्राफीचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. टेस्ट सिरीज जी झाली आपली त्याचं एक्सप्लेनेशन बघू आपण प्रश्नांचं. ती डिफिकल्टी लेवल कशी वाटते म्हणजे आपण बघितलं असेल 23चा जो राज्यसेवेचा प्रिलिम्सचा पेपर होता तो बऱ्यापैकी डिफिकल्ट होता, पण त्या मानाने कंपेअर केलं तर 24चा थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल कमी होती. तसंच मागचा जो पेपर होता टेस्ट 1चा जो जिओग्राफीचा पार्ट होता तो प्युअरली 23च्या पेपरवर बेस होता आणि आजचा जो पार्ट आहे तो मोस्टली 24च्या प्रिलिम्सच्या पेपरवर बेस आहे. कारण तुमच्यासाठी रेफरन्स म्हणून 23 आणि 24 हे दोन पेपरच मेन तुमचे बेस असले पाहिजे. जे 25चा अभ्यास करताय त्यांच्यासाठी 23-24 हे तुमचं बायबल आहे. तुम्ही त्याला धरून चला. तुम्ही काय काय प्रश्न विचारले, कसा पॅटर्न विचारलाय, कुठल्या टॉपिकवर फोकस केलाय त्या टॉपिकवर फोकस करा. तुम्हाला निश्चितच भूगोलात चांगले मार्क्स स्कोअर करण्याचा स्कोप आहे. आणि भूगोलाचं कसं झालंय, तुम्ही रिसेंटली जे सगळे पेपर जर बघितले तर कन्सेप्च्युअल जो पार्ट आहे ना त्याच्यावर जास्त प्रश्न विचारता येते. म्हणजे जर तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल ना तुम्हाला तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल. आपण फॅक्च्युअल डेटा जो असतो तो सगळे पाठ करत असता. कन्सेप्ट जर क्लिअर असले तर तो प्रश्न टॅकल करू शकतो आपण इझिली. त्याच्यामुळे कन्सेप्टवर भर दिला गेला पाहिजे. फॅक्ट्स तर सगळेच पाठ करतात. राज्यसेवेसाठी कन्सेप्टसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की स्टेट बोर्डमध्ये जर तुम्ही परत एकदा एक रेफरन्स म्हणून वापरला तुम्ही स्टेट बोर्डचा 11वी स्पेशली 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्ड 12वी आणि 11वीचे भूगोलाचे तर तुम्हाला कळेल की आपला जो एक शेतीचा प्रश्न होता बघा 24ला तर तो प्रश्न का विचारला होता कारण स्टेट बोर्डच्या 12वीच्या पुस्तकात आहे ना शेतीचे प्रकार दिलेले आहेत. त्यांचे वैशिष्ट्य, त्यांची डायग्रॅम आणि नाव असं सगळं डिटेलमध्ये मस्त दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे आणि आयोग काय करते स्टेट बोर्डमधनंच उचलणारे आयोग बऱ्यापैकी म्हणजे बेस तर त्यांचा तो असू शकतो. 1-2 प्रश्न आपण तिथनं कव्हर केलेले असू शकतात असं म्हणून चालू. तर स्टेट बोर्ड करणं गरजेचं आहे. 11वी-12वी मला असं वाटतं की एकदा तरी डोळ्याखालनं घालणं पेपरच्या आधी एक थोरली एक रिवाईज करायचं. फक्त 1-2 दिवस पण नाही, 2 दिवस पण खूप जास्त झाले. एका दिवसात एका दिवसात आपली 11वी आणि 12वी पूर्ण रिवाईज करून होईल. त्याच्यामुळे ते एकदा बघणं गरजेचं आहे. चला तर मग आपण बघूया प्रश्न. पहिला प्रश्न काय म्हटलंय, खंडांतर्गत भूमीची टक्केवारी, खंडांबद्दल भूमीची टक्केवारी आणि लोकसंख्या वितरणाची टक्केवारी विचारात घेतल्यास काय काय दिलेले. खाली 2 विधानं दिलेले आहेत. बघू आपण काय म्हणते ते की आशिया खंडाची एकूण लोकसंख्या ही आशिया खंडाच्या एकूण भूमीच्या दुप्पट आहे. काय म्हटलंय, भूमीच्या दुप्पट आहे त्यांची लोकसंख्या. आता आशिया खंडात काय काय येतं आपल्या चीन आणि भारत जे मोस्ट पॉप्युलेटेड कंट्रीज आहे ते आशिया खंडात येत आहे. त्याच्यामुळे कदाचित ते स्टेटमेंट बरोबर असू शकतं. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, आफ्रिका खंडाची लोकसंख्या तेथील एकूण भूमीच्या तुलनेत कमी आहे. पण आपल्याला माहिती आहे की जे नायजेरिया वगैरे देश आहे ते आता जरा एक्सपांडिंग याच्यात आहेत, ते मोडमध्ये आहेत. त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढते नजीकच्या काळात. त्याच्यामुळे हे थोडं डाऊटफुल वाटते. पण असे जेव्हा विधानं दिलेत आणि आपल्याला त्याची आयडिया नाही येते तेव्हा आपण ते घेऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर असू शकतं, दुसरंही स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर की दोन्ही विधाने बरोबर. याचा रेफरन्स काय तर स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, हे बघा स्टेट बोर्ड मधली डायग्रॅम आहे ही. स्टेट बोर्ड मध्ये खंडांवाईज त्यांचं वितरण, भूमीचं वितरण आणि लोकसंख्येचं वितरण याचं डिस्क्रिप्शन पूर्ण दिले, स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि डायग्रॅम सुद्धा दिली. काय म्हटलंय बघा, आता हा जो मोठा पार्ट दिसतोय आपल्याला हा काय आशिया खंड आहे आपला. किती आहे इथं, हे लोकसंख्या वितरणाची टक्केवारी आणि तिकडे काय खंडांतर्गत भूमीची. भूमी किती आहे, 30% भूमी आहे त्यांची. इथे दिसतंय 30% भूमी आहे आशियाची. भूमी आणि इकडे बघा 59.65% लोकसंख्या वितरणाची टक्केवारी. 59 म्हणजे अराउंड 60% लोकसंख्या आहे. याचं झाली किती दुप्पट.
बरोबर. कसं आहे, नुसती आकडेवारी बघून फायदा नाही आहे. तिथे जरी स्टेटमेंट दिलेलं असलं, तर आकडेवारी दिलेली असली तरी त्याचं स्टेटमेंटमध्ये त्याचं कन्वर्जन करून आयोग विचारू शकतं. आणि ॲनालिटिकल अंडरस्टँडिंग काय असते तर हीच असते. बघितलं पाहिजे की अरे 29 आणि 30 दुप्पट दिसतंय बरा, म्हणजे हे अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतं. आयोग काय विचारतं, तुमच्या नॉलेजवर तुमचं ॲप्लिकेशन कसं होते त्याच्यावर प्रश्न विचारतं. ठीक आहे, पुढे बघू आपण. आफ्रिका खंडाबद्दल विचारलंय. आफ्रिका खंड हा आला हे बघा, हा आफ्रिका खंड दिलेला आहे आणि हा आहे 20.40 आणि इकडं आफ्रिका काय 16.96, म्हणजे कमी आहे की नाही. आफ्रिका खंड सेकंड लार्जेस्ट आहे, इथे दिसते सेकंड लार्जेस्ट भूमी आफ्रिका खंडाची, आणि इकडे सुद्धा सेकंड लार्जेस्ट आहे. पण त्याच्या भूमीच्या कंपॅरिझनने त्याचं लोकसंख्या वितरणाची टक्केवारी मात्र कमी आहे. प्रश्न काय होता, आफ्रिका खंडाची लोकसंख्या तेथील एकूण भूमीच्या तुलनेत कमी आहे, त्याच्यामुळे हे विधान बरोबर ठरतं. दोन्ही विधाने बरोबर, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, कळलंय. अजून काय आपण काढू शकतो बरं याच्यातनं ॲनालिसिस, काय काढू शकतो आपण. ऑस्ट्रेलिया बघा बरं, ऑस्ट्रेलियाचं तर हार्डली 0.55%, म्हणजे 5.9, म्हणजे इथं 6% आसपास त्याची भूमी आहे आणि त्याच्या अर्धा म्हणजे 0.5 आहे फक्त. एक अर्धा टक्का सुद्धा त्यांची लोकसंख्या नाही आहे तिथे. ठीक आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेची सुद्धा कमी दिसते 8.40 आणि इकडे किती आहे 12% त्यांची भूमी आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका सुद्धा 16.50% त्यांची भूमी आहे आणि 69% त्यांची लोकसंख्या वितरणाची टक्केवारी. आणि उरला कुठला आपला युरोपच्या बाबतीत काय तर ठीक आहे 6.80 आणि 4.75. यातलं जास्त मेजरली लक्षात घेण्याचा पाठ कुठला आहे तर आशियाबद्दल जो आपण बघितला दुप्पट आहे, आणि आफ्रिका. आणि तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तेवढं लक्षात ठेवू. ऑस्ट्रेलिया तर बाय डिफॉल्ट कमी येतं. पुढचं बघू आपण. काय दिलेलं आहे, खाली दिलेल्या आशिया खंडातील समुद्रांचा उत्तर दक्षिण क्रम लावा विचारले. खाली आशिया खंडातले जरी असले तरी ते कुठले पॅसिफिक मधले उपमहासागर दिलेले तुम्हाला आणि त्यांचा क्रम विचारले, उत्तर दक्षिण क्रम लावा. जसं आपल्याला सरोवरांचा प्रश्न होता की नाही, आपल्या आफ्रिकेतल्या सरोवरांचा उत्तर दक्षिण क्रम लावा विचारलाय. काही विचारू शकतात ते. आणि यासाठी तुम्हाला आहे ना, तुम्ही जर मॅप थ्रू अभ्यास केला तर तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरेल ते. बघू आपण काय काय दिलंय. ओखोटस्क समुद्र, जपानचा समुद्र, पिवळा समुद्र, चीन आणि दक्षिण चीन. आता आपल्याला हे तर माहिती की चीन खालच्या साईडला येतो, त्याच्यावरतीच जपान येतो. आधी जपान येत असतो आणि मगच चीन येतो. आणि आपल्याला विचारलंय उत्तर दक्षिण, त्याच्यामुळे खाली तर चीनच येईल ना, आणि आधी पूर्व येईल, कारण चीन असा होत जातो ना. मग आधी इकडची साईड येईल, मग इकडची साईड येईल, म्हणजे आधी पूर्व साईड येईल. आधी पूर्व साईड येईल, पूर्व चीन जो समुद्र म्हटलाय, आणि मग दक्षिण चीन समुद्र येईल. आपण म्हणतो नाही का चीन त्याचे कुरापती सुरू आहे दक्षिण चीन समुद्रात वगैरे वगैरे, आपण भरपूर न्यूज मध्ये ऐकत असतो. दक्षिण चीन समुद्र हा कायमच चर्चेतला विषय असतो. त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर दक्षिण साईडला लास्टला सगळ्यात शेवटी काय येईल दक्षिण चीन समुद्र, त्याच्यावरती काय येईल पूर्व चीन समुद्र, पूर्व चीनचं समुद्र. आता शेवटी इकडं दक्षिण पाहिजे, उत्तर दक्षिण आहे ना. चीन स्टार्टिंगला तर येणार नाही, पूर्व चीन येणार नाही. हे पूर्व चीन आणि दक्षिण चीन, पूर्व चीन आणि दक्षिण चीन, म्हणजे हे 4 ऑप्शन कट झाले. 4 नंबरचा आणि 2 नंबरचा ऑप्शन कट झालाय. ठीक आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे समुद्र बघायचे. बघू आपण मॅप बघू. हे बघा,
उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हा झाला अंटार्क्टिका, हा आपला हिंदी महासागर आणि हा पॅसिफिक महासागर. बघा दिला इथं पॅसिफिक महासागर आणि तिकडचा पण हा पॅसिफिक महासागर. ठीक आहे, तुम्ही बघितलं दक्षिण चीन समुद्र आणि इकडे पूर्व चीन समुद्र, बरोबर असा येतो ना, आधी पूर्व येईल मग दक्षिण येईल. दिशा कशा असतात अशा, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, त्याच्यामुळे आधी पूर्व आणि मगच दक्षिण येईल. ठीक आहे, सगळ्यात आधी काय बेरिंगचा समुद्र. कुठे आपण बेरिंगची समुद्रधुनी बघतो रशिया आणि अलास्का दरम्यान, बेरिंगची समुद्र तोच तो हा बेरिंगचा समुद्र. त्यानंतर काय ओखोत्स्क समुद्र, त्यानंतर येतो जपान, त्याच्यानंतर येतो पिवळा, जपान आणि पिवळा. त्यानंतर येतो पूर्व चीन, दक्षिण चीन, त्यानंतर इकडे फिलिपिन्स, इकडे सेलेबस, आराफुरा, ऑस्ट्रेलियाच्या आसपास इकडे न्यूझीलंडचे जे बेट आहेत तिकडे कोरल समुद्र आणि तस्मान समुद्र. आता कोणा दरम्यान आहे आपण ते एकदा बघूया. हे बघा इथे दिले, इथं दिले बेरिंगचा समुद्र, दिसतंय का हे रशिया आणि अलास्का दरम्यान आहे. ठीक आहे, नाही दिसत आहे, पिंक व्यू. ठीक आहे, बेरिंगचा समुद्र रशिया आणि अलास्का मध्ये. त्यानंतर आहे ओखोत्स्क समुद्र, रशिया आणि उत्तर जपान, मग जपान येतं आणि मग पिवळा येतं. पिवळा कोणाकोणामध्ये चीन आणि कोरियामध्ये. त्यानंतर इकडे आला पूर्व चीन, इकडे आला दक्षिण चीन. ठीक आहे, त्यानंतर फिलिपिन्स, सेलेबस, आराफुरा, कोरल आणि तस्मान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. सॉरी इथं नाही, इथं येतं न्यूझीलंड बेटे खाली. त्याच्यामुळे बघितलं आपण आधी येतं ओखोत्स्क, जपान आणि मग पिवळा, हे आपल्या ऑप्शन मध्ये आहेत. बघूया आपण ओखोत्स्क, जपान आणि पिवळा, मग पूर्व चीन आणि दक्षिण चीन, पर्याय नंबर 1. बाकीचे ऑप्शन सुद्धा करू, बाकीचे जे होते आपण डायग्राम मध्ये जे समुद्र बघितले ते सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यावर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हिमालय पर्वत हा विध्वंसक भूपट्ट सीमेच्या म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री च्या डॅश डॅश प्रकाराचं आहे उदाहरण. आपल्याला माहिती आहे की हे जे विध्वंसक भूपट्ट सीमा आहे ना, म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री काय असतं, आपलं पृथ्वी पूर्ण एक 7 भूपट्ट मेन जे आहेत ते 7 भूपट्ट आहेत आणि त्यांच्यामध्ये जे हालचाली होत राहतात त्यांच्या हालचालींचा परिणाम म्हणून आपण काही पर्वत बघतो, जसं की वली पर्वत, गट पर्वत, तेच वली पर्वत म्हणजे फोल्ड माउंटन, जसं की आपला हिमालय, नंतर रॉकी, अँडीज, या लांब लांब रांगा तयार झालेल्या आहेत. या भूपट्टांची जी हालचाल असते ना त्याच्यावर हे सगळं डिपेंडंट असतं. मग काय तिथे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत की महासागर भूपट्ट सीमा, महासागर खंडीय भूपट्ट सीमा, खंडीय भूपट्ट सीमा, समांतर भूपट्ट सीमा. आपल्याला माहिती आहे हिमालय पर्वत आपल्या वरती, हिमालयाच्या वरती कुठे समुद्र आहे का तिकडे, असा मोठा असा महासागर नाहीये, भूपट्टच आहे. खाली सुद्धा भूपट्ट आहे, वरती सुद्धा भूपट्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे बाकी काय डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री वगैरे काही माहिती नसलं तरी एवढं तर माहिती की हिमालयाच्या वरती कुठलाच समुद्र नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हे डायरेक्ट काढू शकता की खंडीय भूपट्ट वाटतंय बाबा मला. कॉन्टिनेंट प्लेट बाउंड्री, पर्याय नंबर 3 आणि तेच उत्तर आहे त्याचं, कॉन्टिनेंट प्लेट बाउंड्री. तर काय आहे नेमकं, काय असतं हे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री नेमकं असतं काय बघूया आपण. हे बघा काय असतं, 3 प्रकार असतात. जे प्लेट्स आहेत, 2 अशा समजा प्लेट आहेत, त्या कशा सरकताय, त्या अशा सरकताय, त्या एकमेकांकडे सरकताय की एकमेकांपासून दूर सरकताय, याच्यावरनं त्याचे 3 प्रकार पडतात. पहिली असते रचनात्मक सीमा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह डायव्हर्जंट, म्हणजे ह्या 2 आहेत ना या आजूबाजूला म्हणजे अपोजिट जात असतात त्या दोघं डिरेक्शन, आणि त्यांच्यामध्ये जो भाग असतो खाली
म्हणजे शिलारस असेल आपला, ज्वाला असेल, तो वरती येतो आणि तो वरती आल्याने ना आणि हे भूपट्ट बाजूबाजूला झाल्याने त्यांच्यामध्ये काहीतरी रचना तयार होत असते, त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डायव्हर्जंट. म्हणजे ते एकमेकांपासून दूर जात आहेत ना, म्हणून डायव्हर्जंट. आणि कन्स्ट्रक्टिव्ह का, तर त्यांच्या दरम्यान काहीतरी नवीन भूभाग तयार होतोय, त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह. तर कुठे बघायला भेटतं आपल्याला हे मिड ओशनिक रिज जे अटलांटिक एक मिनिट. मिड ओशनिक रिज अटलांटिक महासागराची मध्य कटक रांग जी आहे ती तशीच बनलेली की दोन भूपट्ट हे बाजूबाजूला जात आहेत आणि त्यांच्यामध्ये ती कटक रांग तयार झाली. त्यानंतर काय आहे की समांतर पॅरलल, म्हणजे ते बाजूबाजूला जात पण नाही, जवळ पण येत नाही, असे समांतर पॅरलल जातात एकमेकांना. मग तिथं काहीच तयार होणार नाही ना, कारण त्याचं कुठे इकडं म्हणजे हेच होत नाही, ते मध्ये गॅपच तयार होत नाही, समांतरच जात आहे. ठीक आहे. यानंतर आहे डिस्ट्रक्टिव्ह सीमा. म्हणजे काय होतं की एकमेकांजवळ येत असतात, ते आदळतात ते एकमेकांवर. आणि आपल्या प्रश्नात तेच विचारलं होतं की हिमालय हे डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि त्यातल्या त्यात कुठल्या प्रकारचं, सबमध्ये त्याचे पण 3 प्रकार येतात, तर त्याच्यापैकी कुठल्या प्रकाराचं उदाहरण आहे हिमालय. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, हे भूपट्ट आणि हे भूपट्ट एकमेकांकडे येतात, आदळतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी एक जण खाली जातो, एक जण वर थांबतो, किंवा वरचा खाली जातो, हा वर थांबतो, काहीतरी एक रचना तयार होत असतील. बघू आपण त्याचे 3 प्रकार पडतात. हे बघा 3 प्रकार दिलेले आहेत. काय, विध्वंसक सीमांचे 3 प्रकार आहे. पहिला कोणता आहे, महासागर महासागर, महासागर खंडीय आणि खंडीय खंडीय. पहिला कोणता आहे, महासागर महासागर, म्हणजे दोघी भूपट्टांवर महासागर आहेत. आणि काय होतं मग तेव्हा, मग जास्त घनतेचं भूपट्ट आहे ना ते खाली बुडून जातं. याच्यामुळे काय काय तयार होतं, गर्ता, ज्वालामुखी बेटे तयार होतात. जे पॅसिफिक महासागरात ज्या गर्ता तयार होत आहेत ना तशा प्रकारच्या गर्ता तयार होतात. ठीक आहे. यानंतर महासागर आणि खंडीय. महासागर भूपट्ट खंडीय भूपट्टाच्या खाली बुडून जातो, महासागरचं खाली चाललं जातं, वरती काय राहतं, खंडीय. ठीक आहे. आणि मग जिथं जे महासागराचं भूपट्ट खाली गेलंय तिथं गर्ता तयार होते आणि जो खंडाचा भाग आहे तिथे वली पर्वत तयार होतं, म्हणजे त्या खंडाचं वलीकरण होतं, असं वलीकरण होतं आणि त्याचं वली पर्वत तयार होतं. काय याची उदाहरणं कोणती आहेत, अँडीज आणि रॉकीज. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत जे आहे, उत्तर अमेरिकेत रॉकीज, खाली आहे अँडीज. ठीक आहे. रांगा आहेत त्या, तिकडून पॅसिफिक भूपट्ट आणि इकडे ते खंडीय भूपट्ट. म्हणजे हे बघा, समजा हा उत्तर अमेरिका आहे, हा खालचा दक्षिण अमेरिका आहे, इकडे आपला पॅसिफिक महासागर आहे माहिती आहे आपल्याला, आणि हे भूपट्ट इकडून समजा दोघं एकमेकांकडे जात आहेत असे. तर इथे काय झालेलं आहे, रांगा तयार झालेल्या आहे या अँडीज आणि रॉकीज. ठीक आहे. पुढचा खंडीय खंडीय. तयार होणारा भूभाग हा भौगोलिक दृष्ट्या अस्थिर असतो, कारण दोघी खंडीय आहेत ना, दोघी जोर जोरात ते एकदम जोराने टक्कर मारतायत, त्याच्यामुळे तो भूभाग जरा अस्थिर असतो. आणि काय होतं त्यामुळे वली पर्वताचीच निर्मिती होते, एकदम लांबच लांब रांगा तयार होता वली पर्वताच्या. आणि त्याचं उदाहरण काय आपण जे बघतो ते हिमालय पर्वत. ठीक आहे. हे बघा काय झालंय, हा आपला जो भारतीय भूपट्ट आहे आणि वरचं कुठलं आहे, हे युरेशियन भूपट्ट आहे. इथं त्यांची टक्कर होते, इथे टक्कर होत असते आणि इथेच हिमालयाची रांग तयार झालेली इथून इथपर्यंत. ठीक आहे. पहिले कसं होतं, भूपट्ट इकडं होतं, मग ते सरकत 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 वर गेलं आणि जाऊन त्याला धडकलं युरेशियन भूपट्टाला. इथे दिले बघा युरेशियन भूपट्ट. ठीक आहे. माहिती असेल तुम्हाला ही प्लेट टेक्टोनिक थेरी. पुढचा प्रश्न बघू आपण. उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढे खाली काय दिलंय, मान्सून खंड हे भारतीय हवामानाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कुठल्या परिस्थितीमुळे, मान्सून खंड भारतीय हवामानाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कुठल्या वातावरणीय परिस्थितीमुळे घडून येते. आता आपला भारतीय हवामान कसं आहे, मान्सून प्रकारचं हवामान आहे आणि या मान्सून प्रकारच्या हवामानाची बरीचशी वैशिष्ट्य आहे.
जसं पाऊस नैऋत्य मोसमी पाऊस येतो, नंतर ईशान्य मोसमी पाऊस, त्याला म्हणतो आपण परतीचा पाऊस. त्याच्या दरम्यान आहे ना असा एक काळ येतो जेव्हा सलग काही दिवस म्हणजे काही 1-2 आठवडे समजा हा मान्सून ब्रेक म्हणजे पाऊस पडत नाही त्या दरम्यान. मग का घडतं असं, काय परिस्थिती कारणीभूत ठरते त्या मान्सून खंडाच्या परिस्थितीला निर्माण होण्यासाठी? खाली ऑप्शन दिले बघा. आणि मान्सून खंड स्पेशली कुठे अनुभवायला भेटतो आपल्याला? राजस्थानच्या भागात, आपल्या द्वीपकल्पीय भागात, त्यानंतर तो असं तिकडं हिमालयाच्या पायथ्याशी नाही अनुभवायला भेटत. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात सुद्धा तो थोडा थोडा अनुभवायला भेटतो. ते हे आधी हे माहीत असणं अपेक्षित आहे की तुम्हाला मान्सून खंड अनुभवायला कुठे भेटतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन दिलेले इथे, उत्तर भारतातील मान्सून द्रोणीचे स्थान. मान्सून द्रोणी म्हणजे काय? मान्सून ट्रफ असतं हे कमी दाबाचा पट्टा जे निर्माण होतं ना त्याला म्हणता मान्सून द्रोणी. काय म्हटले त्यांनी? उत्तर भारतातील मान्सून द्रोणीचे स्थान. मग ते जे ना तो मान्सून द्रोणी तयार होतो कमी दाबाचा पट्टा आणि त्याचं स्थलांतर होतं कुठं? हिमालयाच्या पायथ्याशी. आणि त्यामुळे तो हिमालयाच्या पायथ्याशी खूप पाऊस देतो. पण त्याचा परिणाम काय होतो की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातला पाऊस थोड्या काळासाठी थांबून जातो. त्याला म्हणतात मान्सून द्रोणीचे स्थान उत्तर भारतातील. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. मग नंतर काय म्हटलं की पश्चिम किनारपट्टीला समांतर वाहणारे वारे. ही आहे आपली खालचा भाग, ही पश्चिम किनारपट्टी. आणि याला आहे ना समांतर वारे वाहतात, असे वारे वाहतात. जर आपल्याला पाऊस पाहिजे तर आपल्याला समांतर वारे वाहून चालणार आहे का? तर नक्कीच नाही. आपल्याला वारे कसे पाहिजे? असे पाहिजे ना, इकडे आले पाहिजे आपल्याकडे. पण ते तर समांतर चालले. मग त्यामुळे काय होईल की मान्सून खंड निर्माण होईल, पाऊस पडणार नाही आपल्याकडे. पर्याय क्रमांक 3 काय ऑप्शन म्हणजे थर्ड हे विधान काय बघू आपण. उष्णकटिबंधीय आवर्तांची निर्मिती. उष्णकटिबंधीय आवर्त म्हणजे काय असतं की आपण म्हणतो बघा बंगालच्या उपसागरात उष्णकटिबंधीय वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे चक्रीवादळ येण्याचे चान्सेस आहे. हे चक्रीवादळ आलं, ते चक्रीवादळ आलं, बंगालच्या उपसागरात आलं, किंवा आपला हा इकडचा आपला अरबी समुद्रात आलं, त्याच्यामुळे चक्रीवादळ येतात आणि पाऊस येतो जोराचा. मग तसं आवर्तांची निर्मिती झाली तर उलटा पाऊस येतो ना. जेव्हा आवर्तांची निर्मिती होत नाही तेव्हा आपल्याला मान्सून खंड अनुभवायला मिळत असतो. त्यामुळे हे चुकीचं ठरेल. उष्णकटिबंधीय आवर्तांची निर्मिती हे मान्सून खंडाचं कारण नाही, ते उलट मान्सून निर्मितीचं कारण आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर क गेला, क गेला, क गेला, क गेला. पर्याय नंबर 1 अ आणि ब बरोबर आहे. एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. हे बघा, मान्सूनच्या विश्रांतीचा अर्थ काय आहे? काय म्हणता येते की पावसाळ्यातील विराम म्हणजे पावसाळ्यात कमी पाऊस पडणे किंवा कोरडा पाऊस पडणे, विशेषतः भारतीय उपखंडात म्हणजे हा द्वीपकल्पीय जो आहे. पावसाळ्यात ओल्या आणि कोरड्या सरी येतात. याचा अर्थ असा की पावसाळ्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडतो तर इतर दिवशी अजिबात पाऊस पडत नाही. पावसाळ्यातील विराम म्हणजे असा काळ की जेव्हा नेहमीच्या मुसळधार पाऊस अनेक दिवस किंवा किती दिवस असतो, अनेक दिवस किंवा आठवडे थांबतो. जरी तांत्रिक दृष्ट्या तो अजूनही मान्सूनचा हंगाम असतो. उदाहरणार्थ जुलैमध्ये मान्सूनचा शिखर असेल. जुलैमध्ये आपल्याला माहिती आहे आयोग परीक्षा सुद्धा जास्त घेत नाही. आता सुद्धा आपल्याला पावसामुळेच ते पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळे जुलैला मोस्टली आयोगाच्या परीक्षा नसतात की पाऊस खूप असतो महाराष्ट्रात. तर जरी तांत्रिकदृष्ट्या तो अजूनही कुठे होतो आपण, जुलैमध्ये मान्सूनचा शिखर असेल आणि असा आठवडा असेल जिथे लक्षणीयरित्या कमी किंवा अजिबात पाऊस पडला नसेल तर त्या कालावधीला काय म्हणतात की मान्सूनचा विराम खंड. मान्सूनचा खंड पडणे ही एक गुंतागुंतीची घटना आहे. मान्सून ट्रफ बघितलं होता. मान्सून ट्रफ कमी दाबाचं जे क्षेत्र असतं ना त्याच्या स्थलांतरामुळे उद्भवतं. ते काय होतं, जो वायव्य भारतावर तीव्र सौर उष्णतेमुळे विकसित होतो. हा कमी दाबाचं क्षेत्र मान्सूनच्या आगमनासह पूर्वेकडे सरकतं म्हणजे या साईडला. ठीक आहे. आणि हिमालय पर्वताला समांतर वाहतो. जेव्हा हा ट्रफ वेळोवेळी उत्तरेकडे सरकतो आणि हिमालयाच्या पायथ्याशी संरेखित होतो हिमालयाच्या पायथ्याशी, तेव्हा तो उत्तर भारतीय मैदानावरचा पाऊस थांबवतो आणि परिणामी खंड पडतो.
आणि उत्तर भारतीय मैदानावर पाऊस अचानक थांबला तर ईशान्य भारतीय पायथ्याशी तीव्र होतो. म्हणजे हा हिमालय झाला, हा असा आपला भारत ना, हा झाला हिमालय आणि या इकडचा भाग हा एवढा पोर्शन आहे उत्तर भारतीय मैदान, हे उत्तर भारतीय मैदान येतं सगळं आणि इथं पाऊस पडतो ते सोडून इतर ठिकाणी. त्याला काय काय कारणीभूत आहे की मान्सून द्रोणीचे स्थलांतर होते, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं आणि वारे किनाऱ्याला समांतर वाहतात तेव्हा पाऊस कमी होतो आणि हवेतील अस्थिरता, पावसाचे ढग तयार होण्यासाठी आवश्यक असलेली वातावरणातील अस्थिरता कमी झाल्यास पण पावसाचं प्रमाण घटतं. कळलं तुम्हाला? पावसाच्या मान्सूनच्या संदर्भात आहे ना तुम्ही डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे की आपल्या पावसाच्या आपल्या 2 शाखा आहेत, एक अरबी समुद्रातली शाखा, एक बंगालच्या उपसागरातली शाखा. तर त्या कशा कशा वाहतात आहे, कारण याच्यावर तुम्ही बघितलं असेल की कन्सेप्च्युअल प्रश्न जास्त आहे, थेरोटिकल प्रश्न नाही आहेत याच्यावर. तुम्ही थोडा विचार डोकं लावायची गरज पडते आपल्याला प्रश्न सोडवताना. त्याच्यामुळे या टॉपिक एकदम डिटेलमध्ये तुम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ बघा किंवा असं नाही का त्यांनी दिलेलं असतं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून छान दिलेलं असतं, तुम्ही बघू शकता किंवा एखाद्या आपल्या सौदीच्या पुस्तकात वगैरे पण नीट दिलेलं असतं. पुढचा प्रश्न बघू. भूरूपशास्त्राशी निगडित हा प्रश्न आहे. भूरूपांबद्दल म्हणजे कारकांमुळे तयार होणारी भूरूप याबद्दलचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, काय म्हटलंय? नदी, हिमनदी, वारा, भूजल ही काही कारकं दिलेली आहेत आणि त्यांचं अपक्षरण म्हणजे इरोजनल कार्यामुळे तयार होणारी भूरूपांचा योग्य क्रम. कसं आहे, नुसतं भूरूप असतं माहीत असून गरजेचं नाही की कोणामुळे होतंय, तर त्याच्या कुठल्या कार्यामुळे होतंय बाबा? अपक्षरण कार्यामुळे होतंय की निक्षेपण कार्यामुळे होतंय? पहिले तर अपक्षरण आणि निक्षेपण म्हणजे काय हे माहिती असणार. अपक्षरण इरोजनल म्हणजे काय की त्याची भूरूपाची झीज होत असते, झीज होते आणि काहीतरी थोडाफार भुगा तयार होतो, म्हणजे डोंगराची झीज होते, मग डोंगराचा तो भुगा तयार होईल त्याला अपक्षरण म्हणतात, झीज होत राहते. आणि निक्षेपण म्हणजे काय, तो जो भुगा तयार झाला होता ना त्या डोंगराचा किंवा त्या कुठल्याही कारकाचा, तर कुठल्याही भूरूपाचा, तर तो एका ठिकाणी जमा होतो, निक्षेपण होतं, त्याचं स्थलांतर होऊन निक्षेपण होतं, त्याला म्हणतात निक्षेपण. बघू आपण खाली दिलंय, योग्य क्रम ओळखा. नदीमुळे तयार होणारी भूरूप. नदीमुळे माहिती आपल्याला सोपं, हे रॅपिड्स तयार होतात. 3 ठिकाणी रॅपिड्सचे विलय छिद्रे. विलय छिद्रे कुठे? इथे दिलंय बघा, 3 ठिकाणी विलय छिद्रे. आणि विलय छिद्रे हे भूजलामुळे तयार होतात. सिंकहोल्स. आणि एक गोष्ट की यांचं मराठी नाव तसंच इंग्लिश नाव दोघं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी काय असतं, ते विलय छिद्रे नाही देणार, फक्त देतील सिंकहोल्स. इथं दिलंय बघा केम्स नाही, म्हणजे त्याचं मराठी नावच नाहीये. रॅपिड धावते नाही दिलं त्यांनी, रॅपिड्स दिलं फक्त. मग काय करायचं? त्याच्यामुळे दोघी नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे विलय छिद्र गेलं. नदीचं काय आहे? नदीचं अपक्षरण भूरूप रॅपिड्स. ठीक आहे, त्यानंतर हिमनदीचं काय? हे येणार नाही. काय काय दिलंय? सरकता आहे माहिती आपल्याला. केम्स नाही येणार. केम्स कशाचं असतं बरं? केम्स कशाचे? तर ते अपक्षरण आहे हिमनदीचंच, पण अपक्षरण नसून ते काय की निक्षेपण भूरूप आहे. ठीक आहे, त्यानंतर वारा. हे एक राहू देऊ आपण. काय दिले? वालुकागिरी, द्वीपगिरी, वालुकागिरी, द्वीपगिरी. गिरीच दिसते आणि गिरी म्हणजे पर्वत. आणि काय होतं, मोस्टली जे गिरी शेवटी ज्याला येतं ना ते म्हणजे निक्षेपण कार्याचं भूरूप असतं स्पेशली, कारण गिरी म्हणजे पर्वत तो तयार झालेला असतो ना, असलेल्या पर्वताची झीज तर होणार नाही, तयारच होईल. पण त्याला एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे द्वीपगिरी. हे जे ना निक्षेपण नसून अपक्षरण कार्याचं भूरूप आहे. कसं आहे ते बघू आपण पुढे. आणि खाली इकडे विलय छिद्र दिले. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ स्टॅलेग्माइट्स, तर हे भूजलाचं निक्षेपणाचं भूरूप आहे. निक्षेपण होतं नाही का, समजा ही गुहा आहे समजा भूजलाची खाली, आणि याच्या खालून वरून खाली असं क्षारांचं संचयन होत असतं, त्याला म्हणतात स्टॅलेग्माइट्स, स्टॅलेक्टाइट्स. आणि सगळे मिळून एक स्तंभ बनतो, त्याला म्हणतात मग एक स्तंभ बनतो तो.
दोघं जे एकत्र झाले तर, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर 3 येणार नाही, 4 येणार नाही. द्वीपगिरी आणि सिंक होल्स, पर्याय नंबर 2 उत्तर आहे याचं, ठीक आहे. आता कसं काय ते बघू आपण, आणि बाकी इतरही काही भूरूप दिलेली ती बघू आपण. आता हे कुठलं आहे, नदीचं अपक्षरण कार्याचे. नदीचं अपक्षरण काय म्हटलंय, हे कोणतं भूरूप आहे बरं, कोण सांगेल मला? एकदम सिंपल, व्ही आकाराची दरी. ठीक आहे. काय होतं, नदी वाहत असते, नदीच्या प्रवाहाची मूळ उंची म्हटलंय बघा, आणि तिचं अपक्षरण कार्य होतं, त्यामुळे या व्ही आकाराच्या दरीची निर्मिती होते. मग इथून नदी वाहते, ठीक आहे. खालचं काय, रांजण खळगे काय असतं, इथून नदी वाहत असते, ठीक आहे. आता इथे एखादं छोटं खड्डा असलं, समजा छोटं खड्डा आहे असं, आणि त्याच्यात एखादा दगड अटकला, मग तो असं गोल 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 फिरत 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 फिरत, हे बघा इथं खडक दिलेला आहे, फिरत फिरत ह्या एवढ्या मोठ्या अशा खळग्याची निर्मिती होते, त्याला म्हणतात रांजण खळगे. इकडून अशी नदी वाहतच राहते, ठीक आहे. रॅपिड्स जे आपल्या ऑप्शन मध्ये होतं, काय असतं, मृदू खडक आणि कठीण खडक यांची अल्टरनेट रचना असते, ठीक आहे. एक झालाय आधी मृदू झाला, मग त्याच्यानंतर कठीण, मग मृदू, मग कठीण असं होत जातं. आणि याच्यावरनं जेव्हा पाणी वाहतं ना, हे खूप जोराने वाहतं, पाणी वेगाने वाहते म्हटलंय बघा इथं, वेगाने पाणी वाहतं, आणि त्यामुळे काय होतं, मृदू खडकाची झीज होते. पण कठीण खडक तसाच राहतो, इकडे मृदूची झाली, कठीण तसाच राहिला, मृदूची झाली, त्यामुळे इथे ना अशी पायऱ्यांसारखी रचना तयार होईल, नाही का. इथे कडक वरती, मग इथे परत खाली गेला, परत वरती, मग खाली गेला, वरती खाली, अशी रचना होते, त्याला म्हणतात रॅपिड्स, धावत्या, ठीक आहे. कुठे बघायला भेटतं, कोकणातल्या नद्या आहेत आपल्या, उंचावर, एकदम उंचावरून त्या जोरात वेगाने वाहतात, आणि तिथं अशी रचना असल्यामुळे आपल्याला कोकणात हे रॅपिड्स बघायला मिळत असतं, ठीक आहे. पुढे काय दिलंय, धबधबा, अपक्षरणच कार्याचं, नदीचेच बघतोय आपण अजूनपर्यंत. काय असतं, इथे कठीण खडक आहे बघा, हा दिलेला आहे, आणि मृदू खडक. वरतून पाणी जेव्हा वाहतं तेव्हा हा कठीण खडकाची झीज नाही होणार, तो मृदू खडकाची झीज होईल, आणि त्यामुळे इथं असं खड्डा तयार होईल, आणि आपल्याला धबधबा नावाचा भूरूप बघायला मिळतं, ठीक आहे. पुढे गुंफित गिरिपाद काय असतं, हे बघा असे इकडून एक, इकडून एक, इकडून एक, इकडून एक असं डोंगर असले, आणि त्यांच्या दरम्यान अशी नदी वाहत असते. तर तेव्हा जी रचना तयार होते ना, इथे दिलंय बघा, तुम्ही बोट असे करून बघा, असे बोट, आणि इथून जेव्हा नदी वाहते त्याला म्हणतात गुंफित गिरिपाद. इथं उगम आहे नदीचा, हा डोंगर 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 डोंगर, आणि ही नदी वाहते अशी 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 नदी प्रवाह. तर ही जी रचना असते हिला म्हणतात गुंफित गिरिपाद. थोडी झीज करत करत जाते ना ती, इकडून तिकडून 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 डोंगरांच्या पायथ्याशी. पुढे दिले, आता हे पंखाकृती जे मैदान म्हटलंय ना, तर हे अपक्षरण कार्याचं असेल का बरं, तर नाही, हे निक्षेपण कार्याचं, नदीच्या निक्षेपण कार्याचं भूरूप आहे. कसं बरं, आता तिने झीज करत आणली तिकडून, गुंफित गिरिपाद होतं इकडे, बघितलं आपण, आली नदी, मग तिने झीज करून आणली ना, तर तो जो गाळ होता ना, तो डोंगराच्या पायथ्याशी असा पसरून जातो. हा जो आहे ना डोंगराच्या पायथ्याशी पसरलेला गाळ आहे, आणि त्यामुळे काय तयार झालंय, पंखाकृती मैदान तयार झालंय. आणि ते काय की निक्षेपणाचं हे उदाहरण आहे, नदीच्या निक्षेपणाचं, ठीक आहे. पुढे काय दिले, पूर मैदान, नागमोडी वळणं. जेव्हा नदी अशी वाहते ना, हे बघा इथून नदी वाहते, तर काही वेळेस काय होतं, असा भाग असतो, आणि इकडे अचानकपणे किंवा असं कालांतराने खूप काळ झाला, आणि त्यामुळे तिथे थोडा गाळ जमा झाला, तर हा जो भाग आहे तो वेगळा पडतो, आणि तिथे नालाकृती सरोवर, नाल कशी, घोड्याची नाल कशा आकाराची असते तशा आकाराचं सरोवर तयार होतं, म्हणून त्याला नालाकृती सरोवर म्हटलंय, ठीक आहे. पूर मैदान काय असतं की जेव्हा आपल्याला, आता पुण्याची ही नदी आहे मुळा मुठा,
जेव्हा त्याला तिकडून धरणातून पाणी सोडतं, पूर्ण तुडुंब त्याचं काठा, आता सध्या ते एवढी एक ओढा दिसत असला साधा, पण जेव्हा पाणी सोडतात तेव्हा सगळीकडे पूर्ण पाणी येऊन जातं. पण तेच पाणी ओसरलं का काय होतं, मग ते नदीने वाहून आणलेला गाळ आहे ना, तो काठाशी तयार होतो. आणि तो जर तो पसरला, असे काठ बनले त्याचे, तर त्याला म्हणतात पूरतट म्हणतात. पण तेच असं जो वाहून आणलेला गाळ असा पसरून राहिला तर त्याला म्हणतात पूर मैदान. ठीक आहे, निक्षेपणाचंच भूरूप आहे. पुढे बघू आपण सर्क. आपण जे बघितलं, सर्क म्हणजे काय असतं की हिमनदीचं भूरूप आहे, अपक्षरणचं. आराम खुर्चीसारखा भाग असतो. एक डोंगर आहे, डोंगरावरनं हिमनदी वाहते, तिचं अपक्षरण करत 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 अशी खुर्चीसारखा आकार, खोलगट भाग तयार झालेला आहे, त्याला म्हणतात सर्क. आणि सर्कची वेगवेगळी नावं आहेत मग वेगवेगळ्या देशात. कॉरी म्हणतात त्याला स्कॉटलँडमध्ये, कॉरी. कारेन जर्मनीमध्ये गेला, जर्मनीमध्ये लोक जातात MS करायला. का रे जर्मनीमध्ये गेला, आपण म्हणतो ना, का रे जर्मनीमध्ये गेला, लक्षात ठेवायला सोपं आहे. कारेन जर्मनी. सर्क कुठे म्हणता, सर्क इटसेल्फ म्हणता फ्रान्समध्ये. आणि कॅसेल कुठे, स्कॅन्डिनेव्हियामध्ये म्हणतात. ठीक आहे, आता हिमनदीचे वेगवेगळे भूरूप बघू आपण. काय हिमनदीचं यू आकाराची दरी, तिकडे कोणती होती, V आकाराची. हिमनदीला कोणती, U आकाराची. ठीक आहे, एक हँगिंग व्हॅली म्हणून आहे. ठीक आहे, आपण नंतर आहे ना भूजलाच्या इथं ब्लाइंड व्हॅली नावाचा प्रकार बघणार आहे. त्याच्यामुळे हे व्हॅली ना बघून घेऊ आपण. हे बघा, इथे ना भूजलाच्या अपक्षरणमध्ये ड्राय व्हॅली आणि ब्लाइंड व्हॅली पाठ करायची डायरेक्ट पाठ, कारण चुकवण्याची शक्यता ना इथंच असते. जिथं कन्फ्युजन होतं माणसाला तिथं चुकवतात. कोणती ड्राय व्हॅली आणि ब्लाइंड व्हॅली भूजलाचं अपक्षरण आहे. आणि तिकडे कुठली बघितली, ड्राय आणि ब्लाइंड. इकडे बघितली आपण हँगिंग. ठीक आहे, हँगिंग टंगळती काहीतरी आहे इथं, आणि तिकडे कोणती आहे, ब्लाइंड आणि ड्राय. ठीक आहे, पाठ करायचं हे. त्यानंतर गिरीशृंग, ग्रीवा म्हणजे काय असतं, बर्फातली खिंड असते. रॉक बेसिन्स म्हणजे काय असतं की दरीवर अनेक खड्डे तयार होतात आणि त्यात पाणी साचून सरोवर तयार होतात, त्याला म्हणतात रॉक बेसिन. दैत्य सोपान, पायऱ्यांसारखी रचना असते डोंगराची तयार झालेली. नंतर रॉश माउंटन, बसलेल्या मेंढीसारखी रचना असते. त्यानंतर हिमखाडी म्हणजे फ्यॉर्ड, जसं आपलं नॉर्मल खाडी असते तशी ती हिमखाडी, जिथं बर्फ. नॉर्मल खाडी म्हणजे काय, नदी समुद्राला मिळते, तर इथं काय होईल, हिमनदी समुद्राला मिळेल. ठीक आहे, त्यानंतर निक्षेपण. हिमोड म्हणजे काय असतं बरं, हिमनदीने वाहून आणलेला गाळ असतो ना, त्याला म्हणतात हिमोड. मग ते पार्श्व हिमोड, अंत्य हिमोड वगैरे वगैरे प्रकार आहेत ना, ते याचेच. ठीक आहे, हिमोडगिरी म्हणजे ट्रमलिन्स. हिमोड कटक म्हणजे एस्कर्स. गिरी बघा, गिरी म्हणजे काय, पर्वत. मी तुम्हाला सांगितलं ना, गिरी जो प्रकार येतो तिथं म्हणजे डोंगर तयार होतं. ठीक आहे, आणि केम्स जो आपल्या ऑप्शन मध्ये होता, केम्स म्हणजे काय की लहान आकाराच्या टेकड्या असतात, हिमनदीमुळे तयार झालेल्या. ठीक आहे, पुढे बघू. त्यानंतर हे वाऱ्याचं अपक्षरण कार्याचं भूरूप आहे, भूछत्र खडक. हे बघा, भूछत्र खडक काय असतं, जेव्हा ना वारा वाहत असतो तेव्हा काही असे खडक असतात, एक बारीक खडक असतात, काही जाड म्हणजे जे भुगा झालेले ऑलरेडी, तर ते वाऱ्यासोबत वाहत जातात. जे मोठे मोठे असतात ना ते जास्त वर उचलले जाणार नाही, कारण वजनाने जड आहेत ना, ते पायथ्याशी राहतात. पण जे थोडे आकाराने छोटे आहेत तर ते थोडे खालचा भूपृष्ठभाग सोडून थोडी वरच्या लेअरमध्ये वाहतील. म्हणजे जर समजा, थांबा इथं बघू आपण. हे बघा, जर अशी जमीन आहे तर इथं आहे ना, जमिनीलगत जाड जे खडक दगडगोटे राहतील ते वाहतील, आणि त्यांचा वेग इतका काही जास्त नसेल, पण तेच थोडे हलके छोटे आकाराने छोटे ते इथं वाहतील, आणि त्यांचा वेग पण जास्त असेल, आणि त्यांच्यात अपक्षरण करण्याची जी क्षमता असते ती जास्त असते. आणि त्यांच्यामुळेच हा जो इथला भाग आहे बघा, इथला एवढा काही म्हणजे अपक्षरण झालंच आहे, पण इतकं नाही. त्या कंपॅरिझनने हा जो भाग आहे बघा, इथलं अपक्षरण खूप झाले. असं मशरूम सारखी रचना आहे बघा याची,
वरती मशरूम वरती तर नाही झालं, कारण इतक्या उंचापर्यंत दगड वाहून नाही आणत वारा. त्याच्यामुळे ह्या भागाची जी झीज झाली आहे ना त्याला आणि त्याच्यामुळे तयार झालेला जो भूभाग आहे त्याला म्हणतो भूछत्र खडक. ठीक आहे. आपलं जे अजून एक इम्पॉर्टंट भूरूप आहे, त्याच्यासाठी त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा घेतलंय मी. जे लक्षात नाही येत ना आपल्याला नावाने, नुसतं नाव लक्षात घेतलं आणि त्याच्याने लक्षात नाही येत आपल्याला की कसं असेल काय असेल, तर त्यांचं डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. अपवाहित खळगे म्हणजे ब्लो आउट्स किंवा डिफिएशन होलोज. काय म्हणतं की वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्ष खूप जास्त असते. बरोबर आहे. सकाळी खूप उंच तापमान असतं आणि रात्री एकदम जास्त थंडी पडते. त्यामध्ये काय होतं की दैनिक जी तापमान कक्षाचा फरक आहे म्हणजे मिनिमम टू मॅक्स, त्यांच्यातला फरक जो असतो त्याला म्हणतात मिनिमम टेम्परेचर टू मॅक्स टेम्परेचर, याच्यातला फरक जो असतो त्याला म्हणतात दैनिक तापमान कक्षा. तर ही जी दैनिक तापमान कक्षा वाळवंटात आहे ना ती खूप जास्त असते. आणि काय होतं, खडक तापला की तो प्रसरण पावतो, थंड झाला की तो आकुंचन पावतो. जास्त नाही, एकदम तुम्हाला असं लगेच मोठा झालेला खडक नाही दिसणार आहे, पण त्यातल्या त्यात एकदम असं लक्षात नाही येत तो, पण होतो. तापतो तेव्हा प्रसरण पावतो आणि थंड होतो तेव्हा आकुंचन पावतो. मग त्यांचं कंटिन्यू सकाळी ते तापणार आहे त्याच्यामुळे प्रसरण होणार आहे, रात्री थंड होणार आहे तेव्हा आकुंचन होणार आहे. प्रसरण आकुंचन प्रसरण आकुंचन, त्याच्यामुळे काय होतं खडक फुटतात आणि त्याच्यामुळे त्याचा भुगा तयार होतो. ठीक आहे. हे बघा काय म्हटले, दिवसा तापमान जास्त असल्याने खडक तापता, प्रसरण पावता, रात्री तापमान कमी झाल्याने थंड खडक होता, आकुंचन पावता. या आकुंचन आणि प्रसरण पावनाने खडक फुटतात. ठीक आहे. खडकाचे तुकडे होतात, हे तुकडे वारा आपल्यासोबत वाहून नेतो, मग खडकांना खड्डे पडतात. वाहून नेतो ना वारा, मग जे समोर तो खडक असेल ना त्याला खड्डे पडतील ना ते वाहून नेल्यामुळे, आणि खड्ड्यांमध्ये वारा घुसतो व भोवऱ्याप्रमाणे या खड्ड्यांचं क्षरण करतो, माती वर काढतो. ठीक आहे. आणि ही क्रिया सतत चालू झाली त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जमिनीखाली पाणी म्हणजे भूजलाची जी पातळी असते ती वर येते आणि ओयासिसची निर्मिती होते, त्यालाच म्हणतात ब्लो आउट आणि डिफ्लेशन हॉलोज. समजलं हे? पुढे बघू आपण काय असतं. वाऱ्याने अजून अपक्षरणच भूरूप आहे. वात खिडकी किंवा वात कमान, ही वात खिडकी आणि वात कमान म्हणजे आर्च, ही कमान जी तयार झाली आहे ना ती. काय असतं, इथं कठीण खडक आहे हा आणि इथं मृदू खडक आहे. कुठल्या खडकाची झीज? मृदूची. आला वारा खडक घेऊन आलं बारीक बारीक, इथं ठोकला गेला, हे तसंच राहिलं, इथं खड्डं पडून गेलं आणि हे तयार झालं. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट यारदांग आणि झुजेन नावाचा प्रकार असतो. वाऱ्याचे भूरूप जेव्हा आपण शिकतो तेव्हा यारदांग आणि झुजेन याच्यात अल्टरनेट मृदू खडक आणि कठीण खडक, मृदू कठीण अशी अल्टरनेट रचना असते. पण त्याच्यात कशी रचना असते, यारदांग मध्ये हा यारदांगच आहे, याच्यात वाऱ्याला समांतर रचना असते. ठीक आहे. आणि यारदांग वारा असा आला आणि मृदू आणि कठीण समान. आणि झुजेनमध्ये ना झुजेनमध्ये समांतर रचना असते वाऱ्याला, आणि इकडे काय असते, वाऱ्याची एक समांतर रचना आणि एक परपेंडिक्युलर रचना असते. झुजेन आणि यारदांग याच्यातला फरक, तीच रचना असते अल्टरनेट मृदू आणि कठीण. परत एका याच्यात समांतर रचना असते आणि एका याच्यात परपेंडिक्युलर रचना असते वाऱ्याच्या दिशेला. तर ते अपक्षरण कार्याचे भूरूप आहेत. ठीक आहे. आणि आपला जो ऑप्शन मध्ये होता द्वीपगिरी, आपण म्हटलं द्वीपगिरी असला तर ते मोस्टली डोंगर असतं, पण हे अपक्षरण कार्याचं एकमेव असं भूरूप आहे, गिरी नाव असलेलं अपक्षरण, नाही तर बाकीचे सगळे निक्षेपणाचे भूरूप आहे. ठीक आहे. काय होतंय तर बाह्य मृदू भागाची झीज आहे. असा समजा हा डोंगर आहे ना असा होता आणि इथं काय होतं, मृदू भाग होता, आणि हा जो उरलेला आहे ना हा सगळ्याच्या सगळ्या कठीण भाग आहे. मध्ये कठीण होतं, आजूबाजूला सगळं मृदू होतं आणि झीज होऊन बाकीच्या मृदू भागाची सगळी झीज होऊन गेली आणि उरला काय कठीण भाग. त्यालाच नाव काय इंग्लिशमध्ये, उद्या तुम्हाला द्वीपगिरी नाही देणार, ते इनसेलबर्ग देतील, तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे कुठलं आहे आता, उघडा पडलेला खडकाचा भाग, त्याला काय म्हणतात, हमाडा. वाऱ्याचाच भूरूप आहे.
उघडा पडलेला भाग आहे बघा, असं सगळं दगडाळ दगडाळ वाळवंट दिसतंय असं सगळं. त्यानंतर निक्षेपण आहे, हे आता निक्षेपण सुरू झालं, अपक्षरण झालं, आता निक्षेपण. बारखांड नावाचा प्रकार असतो. हे बघा अशी टेकडीसारखा बार, धनुष्यासारख्या टेकडीचा आकार दिसतोय ना, तिकडून वारा येतोय, तिकडून वारा येतो, असं वारा इथे निक्षेपण करत 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 जातो आणि इथून आहे ना अंतर्वक्र, म्हणजे इथं त्याला काय म्हणतात, कॉन्वेक्स लेन्स सारखा प्रकार बनतो आणि इकडून बहिर्वक्र उतारे, इथून अंतर्वक्र उतारे. ठीक आहे. बारखांड हे काय, उर्मी चिन्हे म्हणजे काय, वाळवंटात आपलं निक्षेपण झालंय आणि लाटांसारखा भूभाग तयार झालेला असतो, त्याला म्हणतात उर्मी चिन्हे. म्हटलंय बघा, आकार पाण्याच्या लाटेप्रमाणे दिसतंय ना तुम्हाला, या लाटा जसे काही लाटा आहेत वाळूच्या, मातीच्या लाटा आहेत त्या. ठीक आहे. ठीक आहे. पुढे लोएस. लोएस म्हणजे एकदम बारीक सूक्ष्म कण असतात आणि त्याच्यामुळे जे मैदान बनतं ना, म्हणजे निक्षेपण कार्य होतं वाऱ्यामुळे, ते म्हणतात, त्याला म्हणतात लोएसचं मैदान. ठीक आहे. भूजलाचे अपक्षरण कार्य, त्याचे काय भूरूप आहेत, सिंक होल्स, लॅपीज, अवकूट, डोलाइन्स, उव्हाळा, ड्राय व्हॅली आणि ब्लाइंड व्हॅली बघितलं आपण. ठीक आहे. सिंक होल्स म्हणजे काय असतं की चुनखडकाच्या प्रदेशातच आपल्याला भूजलाचे भूरूप बघायला मिळतात आणि काय होतं की जो चुनखडक असतो, खडकात असलेला चुनखडक, तो आहे ना पाण्याने तो हे होतो, डिझॉल्व्ह होतो त्याच्यात आणि त्याच्यात खड्डे पडतात, त्याला म्हणतात विलय छिद्रे, सिंक होल्स. ठीक आहे. आणि अधोमुखी लवणस्तंभ, अधोमुखी म्हणजे अधोमुखी वरून खाली येतो तो. ठीक आहे. आणि ऊर्ध्वमुखी असतो, तो खालून वर जातो आणि अधोमुखी वरून खाली येतो. आणि तो दोघं जेव्हा मिळतात ना, हे एकत्र होऊन जातात, त्याला म्हणतात गुहास्तंभ. हे निक्षेपणाचे भूरूप आहेत. ठीक आहे. ठीक आहे. आपण हे भूरूप बघितले जे आता मी खूप शॉर्टमध्ये सांगितले तुम्हाला. भूरूप प्रत्येक कारकाचे, अपक्षरणाचे, निक्षेपणाचे, त्याचं इंग्लिश नाव, मराठी नाव, कसं तयार होतं, म्हणजे कशी बसलेल्या मेंढीसारखी रचना आहे की खुर्चीसारखी रचना आहे, कशी नेमकी समांतर आहे की परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यावरच प्रश्न फिरत असतात, परत 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 त्याच्यावरच प्रश्न. आणि राज्यसेवेसाठी भूरूपशास्त्र एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. उत्तर काय आलं आपलं, पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. एक सागरशास्त्र नावाचा टॉपिक येतो आपल्याला, फिजिकलमध्येच येतो, की सागर तळाची रचना विचारतात आपल्याला. नुसतं समुद्र वरतून दिसतो, खाली काहीतरी रचना आहेत ना, गुहा आहे, समुद्र गुहा येते, समुद्री मैदान येतं, खंडांत उतार येतो, असे वेगवेगळे गर्ता येते, प्रकार आहेत. बघू आपण काय प्रश्न आहे. योग्य जोड्या शोधा. स्तंभ 1 दिलाय, स्तंभ 2 दिलाय, स्तंभ 3 दिला. काय काय दिले, समुद्रबुड जमीन, सागरी सूक्ष्मजीव, सागरी गर्ता आणि विस्तृत सपाट क्षेत्रे. योग्य जोडी विचारली. मला सांगा, सागरी गर्ता ज्या असतात आपण म्हणतो आपली याच्यातली मरियाना गर्ता सगळ्यात खोल आहे, खूप खोल असते ना पॅसिफिक महासागरातली, त्यामुळे गर्ता म्हणजे काय येईल बरं, मग जास्त खोलीचा भाग येईल की नाही. क ला 1. ठीक आहे, बरोबर लावली जोडी. आणि गर्ता, आपल्या हिंदी महासागरातली गर्ता कोणती आहे, सुंदा, ही आपल्या हिंदी महासागरातली गर्ता आहे. त्याच्यामुळे कच 1, तिथे ए नाही येणार, मॅग्नीज खडे नाहीये, तर सुंदा गर्ता आहे, त्याच्यामुळे इथे येईल सी. त्याच्यामुळे हा ऑप्शन कट झाला. ठीक आहे. त्यानंतर विस्तृत सपाट क्षेत्रे. विस्तृत सपाट क्षेत्र काय असतं, सागरी मैदान असतं, लांबच लांब नाही का. सगळ्यात जास्त भूभाग आपण सागरी जे भूरूप बघतो आपण, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठलं पर्सेंटेज असेल तर ते सागरी मैदानाचंच असतं. आणि त्याच्यामुळे म्हटलंय विस्तृत सपाट क्षेत्रे आणि सागरी मैदान. ड-चं 2. ठीक आहे, बरोबर आहे. मग याच्यावर काय आहे ना, वेगवेगळे खडे सापडतात आपल्याला, जसं की मॅग्नीजचे खडे.
ते आपल्याला सागरी मैदानावर सापडतात. भारताला आपण वाचतो की अधिकार मिळालेला आहे हिंदी महासागराच्या क्षेत्रातल्या मॅग्नीज खडे घेण्याचा किंवा शोधण्याचा अधिकार आपल्याला भारताला मिळाला असं वाचण्यात आलं असेल तुमच्या. त्याच्यामुळे हे सागरी मैदानावर मॅग्नीज खडे त्याला येईल. पर्याय नंबर 1 ही जोडी बरोबर लावली बघा, ड चं 2 आणि 1. बाकी 2 ऑप्शन बघू आपण काय की सागरी सूक्ष्मजीव आणि समुद्रबूड जमीन. आपल्याला माहिती आहे आपल्याला जर मासेमारी करायची असेल ना तर ती जवळ अशी एकदम खोल जमीन गर्तेत जाऊन आपण मासेमारी नाही करणार. जवळ समुद्र सपाटीच्या जवळच्या भागातच आपण मासेमारी करू. तर ते कुठे करतो आपण, समुद्रबूड जमीन जी असते ना तिथं आपण मासेमारी करत असतो. त्याच्यामुळे अचं पर्याय नंबर 3 ऑप्शन येईल मासेमारी. आणि मासेमारी कुठे होते बरं, डॉगर बँक ही मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे डॉगर बँक. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं सागरी सूक्ष्मजीव प्लवंक आणि देवमासे यांचं काय रिलेशन आहे बघू आपण. हे बघा स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे हे सगळं, 12वीच्या स्टेट बोर्ड मधलं आहे ते, 12वी किंवा 11वीचे असू शकतं. ठीक आहे. काय म्हटलंय, सागरी पाण्यामध्ये अतिसूक्ष्म प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे, त्याला काय म्हणतात, प्लवंक. ठीक आहे. निळे, हिरवे, तपकिरी, लाल, पिवळसर असे विविध प्रकारचे प्लवंक आढळतात. प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य असे यांचे 2 प्रकार पडतात. देवमाशासारख्या महाकाय माशांचे हे प्रमुख खाद्य आहे. आणि सागरातील प्राणीजीवन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्लवंकावर अवलंबून असते. काय म्हटलंय, प्लवंक, सूक्ष्मजीव आणि देवमासा. ठीक आहे. प्लवंक, सूक्ष्मजीव आणि देवमासा. कळलं रिलेशन. हा, ब चं काय येईल मग 4, ब चे 4, पण इथं ड नाही तर ब येईल. ठीक आहे. ठीक आहे. पुढचं बघू आपण. सागरी मैदान. खंडांत उताराच्या पुढे सागरी मैदान आढळतात. हे विस्तृत असतात. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूप आढळतात. त्याचा उतार मंद असून सागर तळ क्षेत्राच्या 66% क्षेत्र त्यांनी व्यापलंय. म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्र कोणी व्यापलंय तर सागरी मैदानांनी व्यापलंय. ठीक आहे. या मैदानावरील भूरचना ज्वालामुखी व भूविवर्तनकीय क्रियांमुळे तयार झालेली आहे. सागरी मैदानाच्या इतर घटकांमध्ये वाऱ्याने वाहून आणलेले धुलीकण, ज्वालामुखी राख, रासायनिक द्रव्यांचे अवक्षेपण आणि प्रसंगी उल्कांचे तुकडे यांचा समावेश होतो. खाली दिले बघा. या मैदानामध्ये विविध प्रमाणातील लोह, निकेल, कोबाल्ट आणि तांबेयुक्त मॅग्नीजचे खडे इतकंच विखुरलेले असतात. ठीक आहे. ते वाटाण्याच्या आकारापासून ते बटाट्याच्या आकारापर्यंत असू शकतं. सागरातील अस्थि किंवा खडकाच्या तुकड्यांवर सागर जलातील खनिजांच्या अवक्षेपणामुळे तयार होतो. सध्या जरी या मॅग्नीज खड्यांचे खनन होत नसले तरी भविष्यात उत्खनन होण्याची शक्यता आहे आणि भारताला त्याचा अधिकारही मिळालेला आहे. ठीक आहे. भूखंड मंच लिहिलेलं आहे. समुद्रबूड जमीन. किनारा लगत असलेला आणि जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच. मानवी दृष्टिकोनातून भूखंड मंच फार महत्वाचा आहे. कारण काय, याने काय, महासागर तळाचे एकूण क्षेत्रापैकी 7.6% क्षेत्र व्यापलंय. आणि हा म्हणजे भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद आहे तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत आहे. उदाहरणार्थ चिली आणि सुमात्रा यांसारख्या किनाऱ्यालगत हा भाग अतिशय अरुंद आहे, म्हणजे लगेचच तिथं खोलभाग सुरू होतो. पण तेच जर तुम्ही आर्क्टिक महासागराच्या सायबेरियाच्या किनाऱ्याजवळ गेला तर हा भाग जवळपास 1500 मीटर रुंद आहे. येथे सामान्यतः समुद्र सपाटीपासून सागराची खोली 180 ते 200 मीटर पर्यंत असते. ठीक आहे. हा भाग उथळ आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश तळभागापर्यंत पोहोचत असल्याने ही क्षेत्रे प्लवक संपन्न असतात. आणि त्यामुळे काय होतं की सूक्ष्मजीव माशांचे प्रमुख खाद्य प्लवंक. काय होतं, इतकं जास्त तुम्हाला माहिती आहे का, सूर्यप्रकाश गर्तेत पोहोचू शकत नाही कारण गर्त खूप जास्त खोल येते. त्या मानाने सूर्यप्रकाश गर्तेत कसा पोहोचेल,
आणि त्यामुळे सूर्यप्रकाशच नाही पोहोचला तर तिथे वनस्पतींची वाढ कसं होईल? वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ज्या पाण्यातल्या वनस्पती त्यांना सुद्धा लागतो ना सूर्यप्रकाश. त्याच्यामुळे जो हा भूखंड मंचचा भाग आहे तो कमी उथळ भाग आहे ना, तो सूर्यप्रकाश जातो. त्याच्यामुळे जे प्लवंक आहेत, माशांचं खाद्य आहे, त्यांची वाढ तिथं खूप चांगल्या पद्धतीने होते आणि वाढ झाल्यामुळे तिथं चांगले जास्त प्रकारचे मासे किंवा वैविध्य तिथं बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे ना भूखंड मंचावर आहे ना, भूखंड मंचावर काय आहे की समुद्रपूर जमिनीवर जगातील काही संपन्न मत्स्यक्षेत्रे आहेत, जसं की उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ग्रँड बँक, जॉर्जस बँक आणि ती आपली जी बघितली आपण डॉगर बँक ती सुद्धा आहे. ठीक आहे. जगातील खनिज तेल नैसर्गिक वायूचं सर्वात मोठं साठे समुद्रबूड जमिनीवर, जसं की आपलं मुंबई आहे ते सुद्धा समुद्रबूड जमिनीवरच बघायला मिळतं. ठीक आहे. गर्ता बघू आपण. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागरी भूरूप आहेत आढळतात. त्याला काय म्हणतात की सागरी डोह आणि गर्ता. जास्त खोलीचा भाग असतो. कमी रुंदीच्या दूरवर पसरलेल्या भूरूपाला गर्ता म्हणतात. गर्तांची खोली हजारो मीटर पर्यंत खोल आहे. आणि काय आपली पॅसिफिक महासागरातली मरियाना गर्ता माहिती आपल्याला, जगातली सर्वात खोल आहे. ती म्हणजे 11 किलोमीटर आहे. आपण चालत चालत जेव्हा 11 किलोमीटर जातो ते अंतर किती जास्त असतं, तेवढंच अंतर असं आडवं अंतर खाली करा उभं आणि खाली जा, इतकी खोल ती गर्ता. हिंदी महासागरातली जावा ही सुद्धा जवळपास 7.7 खोल आहे. सुंदा गर्ता सुंदा मग गर्तेसोबत जोडता येईल आपल्याला. ठीक आहे. इथं बघा रचना दिलेली आहे. काय असतं? हे आपलं भूपृष्ठ, किनारी मैदान आहे, किनारपट्टी. नंतर काय येतं? भूखंड मंच. भूखंड मंच बघितला आपण, मासेमारी इथंच होते आणि एकदम सडन उतार सुरू होतो, एकदम सडन. त्याला काय म्हणतात? खंडांत उतार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो भूभाग सुरू होतो मग हा लांबच लांब पसरलेला असतो, सागरी मैदान. आणि त्याच्याच मध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी सागरी गर्ता बघायला मिळेल. ठीक आहे. बघू आपण पुढचा प्रश्न. उत्तर काय? पर्याय नंबर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यांपैकी ए हे प्रतिपादन असून आर त्याचं कारण आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. काय दिलेलं आहे? मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. मुंबईचं दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. आपल्याला इथं कापड उद्योगाबद्दल माहिती दिलेली आहे. कापड उद्योग आपल्याला सगळ्यांना माहिती, मुंबईच्या कापड गिरण्या प्रसिद्ध आहे. आणि कापडाचं एक धाग्याचं वैशिष्ट्य, जर दमट हवामान असेल ना तर लांबच लांब धागा निघू शकतो आणि तुटत नाही तो धागा लवकर. त्याच्यामुळे जसं की सोलापूरला चादरी वगैरे आहे, सोलापूरला सुद्धा का तिथं धागा आहे ना लांब निघतो. ठीक आहे. आणि ते जे वातावरण आहे, हवामान आहे ना, ते कापड उद्योगास पूरक असतं. त्याच्यामुळे मुंबईला जे दमट हवामान आहे ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरतं. ए विधान हे बरोबर आहे. ठीक आहे. आर काय म्हटलं की उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असतं. साधारणतः हाच काय, तर कुठला पण उद्योग घेतला ना तुम्ही तर त्याच्यासाठी पाणी लागतंच. त्याच्यामुळे स्पेसिफिकली हेच नाही. मग आता काय असतं कापड उद्योगात वेगवेगळे, जर तयार झालं कापड असेल, धुणं असेल किंवा भरपूर प्रोसेस असतात त्याच्या दरम्यान भरपूर ठिकाणी पाण्याची आवश्यकता भासते. पण या दोघांचा काही संबंध लागतो का? म्हणजे असं की हे आहे उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते, मुंबईतील हवा, ते दोघं स्टेटमेंट त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, पण त्यांचं काही रिलेशन नाही आहे असं ॲज सच एकंदरीत की हे याचं कारण आहे म्हणून हे असं आहे, ते त्याचं कारण असं आहे वगैरे, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे आर, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे खरे स्पष्टीकरण नाही, त्याचं काही स्पष्टीकरण नाही आहे ना, ते देत नाही. त्याच्यामुळे पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तुम्ही बघा उद्योगावर एखाद दुसरा प्रश्न बघायलाच मिळतो आपल्याला, म्हणजे उद्योगाशी रिलेटेड असं कन्सेप्च्युअल प्रश्न, कुठे कुठे तो उद्योग का विकसित झाला आहे, म्हणजे काही जॉग्राफिकल कंडिशन्स आहेत का त्याच्यात, तो उद्योग विकसित होण्यामागे म्हणजे काय त्याच्या प्रिरिक्विसाइट्स असतात, की जसं की साखर उद्योग असतो ना, साखर उद्योगासाठी ते कारखाने जे जवळ पाहिजे का, तर त्याचं जसं ऊस तोडतो आपण तर त्याच्यातलं ते उतारा जो असतो कमी कमी होत जातो ना, साखरेचं जे कोरडा होत जातो ऊस, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ते
शेत ते आपण कारखाना लवकर कसं पोहोचू हे बघितलं जातं. तिथं पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांचं केंद्रीकरण का झालेलं आहे, तर ते कारणच आहे त्याच्यासाठी की तिथे ऊस उत्पादित प्रदेश आहे, त्याच्यामुळे तो लवकर कसा कारखान्यात पोहोचेल ते त्याच्या मागे मुख्य कारण असतं. असं प्रत्येक उद्योगासाठी काहीतरी कंडिशन असते का बाबा, काय असतं त्याचं, काय कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, ते का त्या याच्यासाठी कच्चा माल कुठे उपलब्ध असेल, तर त्या गोष्टी एकदा बघून घ्यायच्या. ठीक आहे. पुढे काय दिलं आहे, प्रश्न क्रमांक 38. दिलेल्या वर्णनावरून प्रदेशाचं नाव ओळखा. खाली काही विधानं दिलेत, बघू आपण काय म्हणते. बारीक आकाराचा आणि चिकण मातीयुक्त गाळे, चिकण मातीयुक्त लुप्त झालेले पाण्याचे प्रवाह यात आढळून येतात. दलदलीचा प्रदेश म्हणून पण ओळख आहे आणि शेतीसाठी सुयोग्य आहे. खाली 4 ऑप्शन दिले, भाबर, भांगर, तराई आणि खादर. या 4 अशा गोष्टी ना नावं खूप अशी सारखे सारखे वाटतात, पण तेवढंच लक्षात ठेवणं जरा थोडं कन्फ्युजन होतं त्याचं. बघू आपण काय. हे बघा, भाबर, तराई, भांगर आणि खादर. काय असतं भाबर? पर्वत पायथ्यावरून वाहत येणाऱ्या नद्या या पायथ्याशी पंखाच्या आकाराची मैदानं करतात आणि यामध्ये नदीचे पाणी भूमिगत होते. जाडी भरडी वाळू, लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे यांचं निक्षेपण होतं. काय होतं, नदीचं पाणी भूमिगत होते म्हणजे नदी प्रवाह याच्यात लुप्त होऊन जातात आणि जाडी भरडी वाळू, लहान मोठ्या आकाराचे दगड याचं निक्षेपण होत राहतं. मग तो आता याच्या पुढचा भाग, शेतीसाठी हा भाग उपयुक्त असेल का, तर मुळीच नाही. जाड्या भड्ड्या वाळूत कुठल्या प्रकारची शेती करणार आहे आपण, तर नाही, तिथं शेती नाही जमू शकत आपल्याला. तेच तुम्ही तराईचा भाग घ्या. तराई म्हणजे काय की भाबरच्या मैदानात लुप्त झालेले प्रवाह पुन्हा पृष्ठभागावर येतात आणि या नद्यांच्या प्रवाहाने प्रदेश दलदलीचा बनतो. मग अशा प्रदेशात सुद्धा कुठल्या तरी प्रकारची शेती आपल्याला करता येऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर भांगर आणि खादर काय असतो, एक जुना गाळाचा प्रदेश असतो आणि एक नवीन गाळाचा. भांगर म्हणजे लक्षात ठेवा की ना भंगार येते, भंगार म्हणजे जुनं. जुनं म्हणजे आता इथे काय दिले, उंचावरच्या प्रदेशात जुन्या काळाच्या प्रदेशास नदी काठापासून दूर तयार होतो हा उपमातीच्या थरास चुनखडी आढळते आणि त्यास उत्तर प्रदेशात कंकर पण म्हणतात आणि असं त्याला भांगर म्हणतात. भांगर म्हणजे भंगार, भंगार म्हणजे जुन्या काळाचा प्रदेश. ठीक आहे. आणि तो काय होतो, नदी काठापासून समजा ही नदी वाहते, इथं जो आहे ना लगत हा ना नवीन गाळ साचेल आणि हा जो दूर आहे ना जुना गाळ साचलेला असतो त्याला म्हणतात भांगर. आणि नद्यांच्या सखल प्रदेशात नवीन गाळाचे निक्षेपण असतं त्याला म्हणतात खादर. ठीक आहे. हे बघा, हे दिलंय बघा, महान हिमालय, लघु हिमालय, शिवालिकाच्या पायथ्याशी जे दगडगोटे असतात त्याला म्हणतात भाबर. जो सगळ्यात पहिला वरचा भाग आहे ना, आपल्याला स्टेटमेंट विचारतात बघा, शिवालिकाच्या पायथ्याशी जो दगडगोट्यांचा प्रदेश असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात भाबर. इथं लुप्त होतात प्रवाह. त्यानंतर असतो तराई. तराई जो आपलं पर्याय, आपलं जे मागचा प्रश्न होता त्याच्यात पण तराईच विचारलं होतं. ठीक आहे. तिथं दलदलीचा प्रदेश वगैरे तयार होतो. आणि इथं जवळ काय असतो नदीचा, ही नदी वाहते ना, तर जवळ असतो खादर, नवीन गाळाचा प्रदेश, आणि दूर असतो भांगर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. उत्तर काय, तराई, पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 39 नंबर. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. भारताच्या संदर्भात विचारलंय. ठीक आहे. ग्रामीण आणि शहरी स्थलांतर हे भारतीय लोकसंख्येचं वैशिष्ट्य आहे. स्थलांतराचे वेगवेगळे प्रकार असतात. ग्रामीण ग्रामीण, ग्रामीण शहरी, शहरी ग्रामीण आणि शहरी शहरी. ग्रामीण ग्रामीण काय की एखादं खूपच छोटंसं गाव आहे, त्या मानाने बाजूचं गाव जरा त्याच्यापेक्षा थोडं दवाखान्याची सुविधा आहे तिथे, त्याच्यानंतर थोडं शाळा आहे, प्राथमिक माध्यमिक वगैरे शाळा. काही काही गावं असतात ना एकदम छोटेशी, त्यांच्याकडे दवाखाना सुद्धा नसतो, त्यांना त्याच्यासाठी सुद्धा दूरच्या पुढच्या गावावर किंवा आठवड्याचा बाजार तिथं भरत असतो, तर त्यांना आठवड्यात तिथं जावं लागतं. छोटंसं काही कारण झालं की चला, तर ते ग्रामीण ते ग्रामीण असं स्थलांतर जे असतं त्याला म्हणतात ग्रामीण ग्रामीण स्थलांतर. त्यानंतर कसं असतं, ग्रामीण ते शहरी. नोकरीच्या शोधात लोक ग्रामीण भागातनं शहरी भागात येतात,
शिक्षणासाठी येतात, चांगलं आयुष्य पाहिजे असतं त्यांना, त्याच्यासाठी ग्रामीण भागातनं शहरी भागात येतं. शहरी एका शहरातनं समजा बदली झाली दुसऱ्या शहरात, आता पुण्याला आहे समजा नोकरीला IT क्षेत्रात, त्याच्यानंतर बेंगलोरला नोकरी झाली, काय झालं शहरी स्थलांतर. त्यानंतर शहरी ते ग्रामीण पण होतं. कधी होतं? कोरोना काळात बघितलं ना आपण. कोरोना काळात काय झालं, लोकांनी शहरं सोडले का बाबा कोरोना इथे नको, आपल्याला इथे नाही राहायचं, आपलं गावच बरं, गड्या आपला गाव बरा असं म्हणत सगळेजण गावाला गेले होते, कारण सेफ वाटत होतं ना तिकडं. त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर सुद्धा लोकांना जरा निवांत हे नको वाटतं, इथली गर्दी नको वाटते, इथली आवाज कर्कश आवाज नको वाटतो, त्याच्यामुळे शांततेसाठी लोक कुठे जातात? गावाकडे जातात. तर ते होतं शहरी ते ग्रामीण स्थलांतर. मग काय म्हटलं यांनी, ग्रामीण ते शहरी स्थलांतर हे भारतीय लोकसंख्येचं वैशिष्ट्य आहे का? नाही, हे भारतीय लोकसंख्येचं वैशिष्ट्य नाही, तर ग्रामीण ते ग्रामीण हे भारतीय लोकसंख्येचं वैशिष्ट्य. म्हणजे ग्रामीण ते ग्रामीण लोक स्थलांतराचं प्रमाण हे बाकीचे 3 स्थलांतराशी कंपेअर केलं तर ते जास्त भरतं. ठीक आहे. पुढचं ए चूक आहे, म्हणजे मग विधान अ गेलं आणि अ गेलं. पर्याय नंबर 3 उत्तर निघालंय आपलं, तरी आपण पुढचं बघू. ब विधान तुमच्यासाठी काढणं खूप सोयीस्कर आहे. काय म्हटलं त्यांनी, 5 वर्षावरील व्यक्ती कोणतीही एक भाषा वाचू अथवा लिहू शकते, तर ती साक्षरमत्ता. तर ते 5 नाही तर ते काय आहे, 7 वर्ष. 7 वर्षावरील कुठलीही व्यक्ती जर ती वाचता लिहिता येत असेल तिला, तर आपण तिला म्हणतो साक्षर. ठीक आहे. नंतर कारण आता 5 वर्षाखालील आपण पहिलीच जातोच झेडपी शाळेत, पहिलीला प्रवेशासाठीची अट काय की त्याचं 6 वर्षाचा असला पाहिजे, तो 5 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. ठीक आहे. जर 5 वर्षाखालील कसं काय धरणार ना, मग तसं खूप आपली साक्षरता खूपच भरेल. पुढे काय दिले, 2001 ते 2011 दरम्यान लिंग गुणोत्तर वाढीचा विचार करता ग्रामीण, शहरी आणि एकूण अशा 3 प्रकारात वाढ झाली आहे. आणि 2001 ते 2011 दरम्यान बाललिंग गुणोत्तराचा विचार करता ग्रामीण, शहरी आणि 3 प्रकारात घट झाली आहे. कसं आहे, नुसतं आकडे पाठ करून सगळं झालं, लोकसंख्या आली, मला सगळे प्रश्न सोडवता येतील असं होत नाही. त्यांच्यामधला ना मागचं वर्ष म्हणजे मागची जनगणना 2001ची आणि आत्ताची रिसेंटची 2011ची यांचं काय म्हणजे कितीने वाढ झाली आहे, कितीने घट झाली, त्यांचा जो ट्रेंड आहे ना तो ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. नुसते आकडेवारी पाठ करून होत नाही, तर त्यांची जी ट्रेंड आहे तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आपण बघू. वरती दिलंय लिंग गुणोत्तर, खाली दिलंय बाललिंग गुणोत्तर. काय म्हटलंय, लिंग गुणोत्तर होतं 933 2001ला, यानंतर 943 होतं 2011ला. कितीची वाढ झाली? +10. ठीक आहे. त्यानंतर 900 ते 929 झालं आणि 946 ते 949. तुम्ही हे 2 आकडे नाही पाठ केले ना तरी चालतंय, पण तुम्ही हे बघितलं पाहिजे की ह्या 3 प्रकारात वाढ झाली आहे बाबा. आणि इथं तर तुम्हाला कितीची वाढ झाली हे आकडा याच्यासह कितीची वाढ झाली +10 हे पाठ असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. लिंग गुणोत्तराच्या 3 प्रकारात वाढ झालेली आहे हे, त्याच्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर ठरतं. खाली आहे बघा, बाललिंग गुणोत्तर 2001चं किती होतं 927, इकडं किती झालं 918, -9ची घट झाली. ठीक आहे. आणि वरती बघाल ना 934 वरनं 923, 906 वरनं 905 दोघी ठिकाणी घट झाली. त्याच्यामुळे बाललिंग गुणोत्तरात 3 प्रकारात घट झाली आणि लिंग गुणोत्तरात 3 प्रकारात वाढ झाली. हे झालं भारताच्या संदर्भात. महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा असंच करणं अपेक्षित आहे तुम्हाला. आणि भारत आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन करणं पण गरजेचं आहे. म्हणजे भारतात वाढ झाली, महाराष्ट्रात घट झाली, महाराष्ट्रात घट झाली आहे का की इकडं पण घट झाली आहे, नेमकं काय कोरिलेशन आहे दोघांचं. आणि असंच नाही तर हे एक पॅरामीटर झालं लिंग गुणोत्तर. पुढचे पण पॅरामीटर, साक्षरतेचं काय झालं, नागरीकरणाचं काय, नागरीकरण तर समजा वाढतच आहे पण साक्षरता, त्याच्यानंतर भरपूर घनतेचं काय झालं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांचा असा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पर्याय नंबर 3 क आणि ड बरोबर. पुढचा प्रश्न, पुढील विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे? आता भूगोलाचा अभ्यास करतो तर नॉर्मल आपल्याला भूगोलाचा जनक तर माहिती असणं अपेक्षित आहे.
आणि भूगोलाचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, मग लोकसंख्या आहे, हवामान आहे, मानवी भूगोल आहे, त्यांचे सुद्धा भूगोलाचे जनक त्यांच्या त्या विभाग म्हणजे त्या ब्रांचचे जनक सुद्धा माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला आहे ना. 2021 मेन्सचा प्रश्न आहे हा, मानवी भूगोलाचे जनक कोण होते, आणि उत्तर दिलंय आयोगाने फ्रेडरिक रॅटझेल. ठीक आहे, हा राज्यसेवा प्री 2022चा प्रश्न आहे आणि त्यांनी विचारलंय मानवी भूगोलाचे जनक काय, आणि उत्तर दिलंय विडाल डी ब्लाश. ठीक आहे, आणि इथं आपल्याला दिलंय फ्रेडरिक रॅटझेल हे मानवी भूगोलाचे जनक आहे. आता जर आयोगाने परत असा कुठला तरी प्रश्न मानवी भूगोलाच्या जनकावर विचारला तर काय लिहायचं बाबा, विडाल डी ब्लाश ऑप्शन मध्ये असेल तर विडाल डी ब्लाश लिहायचं, फ्रेडरिक रॅटझेल असेल तर फ्रेडरिक रॅटझेलला घेऊन जायचं, आणि जर दोघं दिलं असेल तर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काय द्यायचं. ठीक आहे, कारण त्याच्यावर आपण काहीच डिबेट नाही करू शकत. आयोगानेच 2 उत्तरं दिलेत, आपण त्याला काय बोलणार आहे म्हणजे. आणि गुगल जरी केलं तरी तुम्ही ते दोघंच, कोणी हे सांगतायत उत्तर, कोणी ते सांगतायत, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डिबेट करण्यात बसत अर्थ नाहीये. जर हा ऑप्शन असेल तर याला घेऊन जायचं, तो ऑप्शन असेल तर त्याला घेऊन जायचं, दोघी असतील तर तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, पहिलं जे स्टेटमेंट आहे बरोबर आहे. ठीक आहे, मग आता हा दिला आहे ना, मग याला घेऊन जाऊ आपण. विडाल डी ब्लाश असलं तर त्याला घेऊन गेलो असतो. ठीक आहे, पुढे दिलंय जॉन चिशॉल्म हे आर्थिक भूगोलाचे जनक आहे, बरोबर आहे. जॉर्ज चिशॉल्म आर्थिक भूगोलाचे जनक आहे, बरोबर आहे. ह्याच्यावर PYQ विचारलेलं आहे, हा असंच नाही विचारलंय ते. ठीक आहे, वॅन हम्बोल्ट हे आधुनिक भूगोलाचे जनक आहे. तिघही विधानं बरोबर आहेत. याबरोबर आपण जरा बाकीचे जनक बघून घेऊ. हे बघा दिलंय, आर्थिक भूगोलाचे जनक कोण आहे, चिशॉल्म, जॉर्ज चिशॉल्म. ठीक आहे, कृषी भूगोलाचं सायमन आणि हिलमन. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण आपल्याला लोकसंख्येचं लक्षात ठेवा. एक लोकसंख्येचं कोण आहे, त्रिवार्था आणि क्लार्क. औद्योगिकचं कोण आहे, अल्फ्रेड वेबर. आपण वेबरचा हे बघतो, सिद्धांत बघतो, त्याच्यामुळे अल्फ्रेड वेबर लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे तुम्हाला. सामाजिक भूगोलाचं कोण आहे, जॉर्ज मार्श. मानवी भूगोलाचं कोण आहे, फ्रेडरिक रॅटझेल. जागतिक भूगोलाचा इरेस्टोनिस. आधुनिक भूगोलाचा वॅन हम्बोल्ट. आणि भारतातील आधुनिक भूगोलाचा कोण आहे, जेम्स रेनेल. जेम्स रेनेल एक लक्षात ठेवा. ठीक आहे, फॅक्च्युअल डेटा आहे हा, तुम्ही टेस्ट सिरीजच्या बाजूला लिहून घ्या. टेस्ट सिरीजचे प्रश्न काय आहे, एकदा सोडवले तुम्ही, कुठलं बरोबर कुठलं चूक लिहिलं, जे तुम्हाला एक्स्ट्रा वाटतंय ना, कारण टेस्ट काढणाऱ्याने पेपरचा रेफरन्स घेतलेला असतो, मागच्या आयोगाच्याच पेपरचा. कोणी असं उठून काही पण प्रश्न काढणार नाही, त्याच्यासाठी मागे काहीतरी आयोगाने काय प्रश्न विचारले, अजून काय प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तुम्ही त्याचं ऑप्शनचं ट्रेंड नका बघू, म्हणजे असं ते तुम्ही आयोगाच्या पेपरच्या संदर्भात बघा की ऑप्शन्स काय दिले वगैरे वगैरे. इथे तुम्हाला फक्त जितकी माहिती भेटते ना, की तुमचा अवेअरनेस काय असतोय पेपर सोडवताना एक्झाम हॉलमध्ये, तुमचा काय अवेअरनेस आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, बाकी गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं की हे असं पर्याय दिलंय तर मग तिकडे पण तसंच नाही. ह्या टेस्ट सिरीजच्या बाबतीत असे लॉजिक्स नाही वापरायचे. इथे फक्त तुम्ही नॉलेजमध्ये भर कशी पडेल आपल्या एक्स्ट्राच्या, त्याच्याकडे बघायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय विचारलंय, योग्य जोड्या लावा. खाली इकडं वनांचे प्रकार दिलेत आणि इथे काहीतरी मृदा आणि कुठल्या भागात ते वन उपस्थित आहे बघू आपण. काय म्हटलंय, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. या आर्द्र पानझडी वनांनाच आहे ना अल्लापल्लीची वने म्हणतात. आणि कुठे आढळतात, हे गडचिरोलीच्या भागात आढळतात. गडचिरोली कुठे येईल, मग गडचिरोली विदर्भातील लालसर तपकिरी मृदेत ही अल्लापल्लीची वनं सापडतील. आर्द्र पानझडी कुठे येतं, मग बचं 2 इथे, हे दोघं गेले ऑप्शन. ठीक आहे, जांभ्या मृदेचे कडक झालेले थर. मुळात जांभी मृदा आढळते कुठे, कोकणात.
कोकणातल्या पण ती वरती जी आहे ना, वरच्या 2 जिल्ह्यांमध्ये तिचे थर जरा कमी जाड आहेत, जाडी कमी त्या थरांची. तेच तुम्ही खालचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे बघितले ना, जाड थर आहेत त्यांचे, जांभ्या मृदेचे एकदम जाड थर आहे. आणि ते जाड थर कशासाठी उपयुक्त असतात? फळबागांसाठी, नारळ अशा गोष्टींसाठी ना तिथे उपयुक्त ठरतात. पण ते कडक झालेले थर कुठे बघायला भेटतात? तर कोकणाच्या मध्यवर्ती भागात आपल्याला जांभ्या मृदेचे कडक झालेले थर आहेत. आणि मग उरलं काय? उष्णकटिबंधीय निमसदाहरित कोकणाचा वलाटीचा भाग आहे. आधी असतं खलाटी, मग असतं वलाटी. जे याला लागून असतं ना, समुद्र सपाटीच्या जवळ कुठलं आहे? खलाटी. आणि सह्याद्री पर्वताच्या जवळ कुठलं आहे? वलाटी. उत्तर काय येईल मग? निमसदाहरित कुठे आलं? वलाटी. आर्द्र पानझडी विदर्भातील लालसर कडक झाले. 3, 2, 1 पर्याय नंबर 4 दिले बघा. उष्णकटिबंधीय निमसदाहरित कोकणातल्या वलाटी भागात म्हणजे कुठे? सह्याद्रीचा पश्चिम भाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, सातारा, कोल्हापूर आणि अंबोली, इगतपुर. याच्यावर क्वेश्चन पण विचारलेला आहे. ठीक आहे. आणि त्या वनांमध्ये कुठले वृक्ष आढळतात ना, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात बरं का. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, त्याला मान्सून वन पण म्हणतात. आणि चंद्रपूर, गडचिरोलीचा पूर्व भाग म्हणजे तिकडच्या साईडला अल्लापल्लीची वने पण म्हणतात. सागाचं लाकूड भेट असतं तिथे, तांबड्या मृदेत. ठीक आहे. आपण मागचं जे डिस्कशन घेतलं ना, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, मानवी भूगोलावर प्रश्न विचारण्याचा कल वाढतोय त्यांचा. त्याच्यामुळे मानवी भूगोल आहे ना, तुम्ही मेन्सला जसं करतात ना, तुम्हाला माहिती का काय होतं? मेन्स आता यावेळेस जागा आहे 150 जागांमध्ये ना, सगळे बाकीचे जे जुने मुलं होते ज्यांनी राज्यसेवा मेन्स ऑलरेडी 3-3, 4-4 वेळेस दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास आहे ना, मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा जात असतो ना, तेव्हा प्री काढणं सोपं पडतं, कारण ते होलसेल अभ्यास झालेला असतो ना. त्याच्यामुळे मानवी भूगोल हा टॉपिक छोटासा टॉपिक आहे आणि तो मेन्सला आहे, मेन्सला सुद्धा छोटासाच आहे. त्याच्यामुळे आणि प्रीला जर विचारतायत ना, तर तुम्ही फक्त प्रीच्या चौकटीतनं तो अभ्यास करायला घेतला ना, तर तुमचे खूप असे ते घोड्यासारखे ते हे लावल्यासारखं होऊन जाईल. तुम्ही खूपच लिमिटेड अभ्यास करणार आणि थोडा का क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस गेला, म्हणजे प्रीच्या सिलेबस मेन्सच्या रिलेटेड थोडा गेला, तर बाकी जे मेन्स दिलेले ऑलरेडी त्यांना त्याचा ॲडव्हान्टेज भेटू शकतो, पण तुम्ही त्याच्यात मागे राहू शकतात. त्याच्यामुळे मानवी भूगोलाच्या एका टॉपिकबद्दल मी असं सांगेल की तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. एक 10 पानांच्या हार्डली 10 पानांची नोट्स असेल त्याची काढली तुम्ही, तर तेवढी फक्त मानवी भूगोलाची हे करा. आता काय दिलं इथं बघा, मागच्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये आपण टेस्ट सिरीजच्या पेपरमध्ये वस्त्यांचे प्रकार आणि ते सगळं बघितलं होतं डिटेलमध्ये एकदम. मग आता दुसरं कुठलं तरी स्विच करायचं म्हणून आपण यावेळेस जनक, मानवी भूगोलाचे जनक वगैरे आणि आता त्यांचे पुस्तकं, भौगोलिक विचारवंत दिलंय आणि त्यांचे ग्रंथ दिले ते बघतोय. तर जोडा जुळवा म्हटलंय. काय म्हटलंय? कार्ल रिटर याचं कुठलं पुस्तक आहे? कार्ल रिटर, अर्डकुंडे. लिहून घ्यायचं हे, ज्यांना माहिती नाही ना त्यांनी लिहून घ्यायचंय. डेटा आपला एक्स्ट्रा ॲडिशन करून घ्यायचंय टेस्ट सिरीजचं आणि पाठ करून टाकायचं. हे मेन हे 4 जे दिलेले आहेत ना, ते तुम्हाला वारंवार दिसणार आहेत प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे हे 4 तुम्ही पाठच असले पाहिजे तुमचे. ठीक आहे. त्यानंतर आपण याचं मी तुम्हाला हेच दाखवते, थांबा. फ्रेडरिक रॅडझेलचं, ठीक आहे, हे बघा, फ्रेडरिक रॅडझेलचं कुठलं पुस्तक आहे? मानवी भूगोलाचा जनक आहे आणि अँथ्रोपोजिओग्राफी ग्रंथ आहे त्याचा. ठीक आहे. फ्रेडरिक रॅडझेलचा अँथ्रोपोजिओग्राफी, डचं 3 एकाच ठिकाणी दिलंय, पर्याय नंबर 1. तरी बघून घेऊ आपण बाकीचे. फ्रेडरिक रॅडझेल झाला. सॅम्पल आहे, ही सॅम्पल जे आहे ना, ही पण एक इम्पॉर्टंट आहे. सॅम्पलचा ग्रंथ पण लक्षात ठेवा. इन्फ्लुएन्स ऑफ जिओग्राफिक एन्व्हायरमेंट हिचा ग्रंथ लक्षात ठेवा. रॅडझेलचे शिष्य होते ते. हा जो डेव्हिस आहे ना, डेव्हिस, आपण डेव्हिसचं हे बघतो बघा,
डेव्हिसने खनन म्हणजे नदीच्या भूरूपांचा एक क्रम सांगितला होता वगैरे. डेव्हिस आपण भूरूपशास्त्रात ऐकलेलं आहे. नाव लक्षात ठेवायचं की डेव्हिस कशातला आहे तर भूरूपशास्त्रातला आहे डेव्हिस. त्याने बघा भूरूपशास्त्रातील खनन चक्र सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्याचं अर्थ अँड मॅन हे नावाचं पुस्तक आहे. डेव्हिस लक्षात ठेवायचं भूरूपशास्त्राशी निगडित आहे. ठीक आहे. पुढचे बघू आपण. जीन ब्रूस यांचं जिओग्राफी ह्युमन नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे. अलेक्झांडर हम्बोल्ट यांचं कॉस्मॉस नावाचा ग्रंथ आहे. कार्ल रिटरचा अर्डकुंडे नावाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. लिहून घ्यायचं हे. याला काही एक्सप्लेनेशन नाही आहे. लिहिले त्यांनी ग्रंथ. ठीक आहे. कार्ल रिटरचा अर्डकुंडे, जीन ब्रूसचं जिओग्राफी ह्युमन, अलेक्झांडर हम्बोल्टचं कॉस्मॉस आणि फ्रेडरिक रॅडझेलचं अँथ्रोपोजिओग्राफी. पुढचा प्रश्न बघू आपण. याच्यात थोडं एक्सप्लेनेशनमध्ये इथे शिवना हे लक्षात ठेवा. बाकी तुमच्या पेपरमध्ये शिवनाच असेल ते. मी एक्सप्लेनेशन आधी घेते त्यामुळे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय खालीलपैकी कुठल्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. गोदावरी आहे ना, गोदावरी बऱ्यापैकी प्रत्येक अल्टरनेट पेपरमध्ये म्हणा किंवा तिच्या उपनद्या विचारतील, उगमस्थान विचारतील, नद्याची लांबी विचारतील, काहीतरी गोदावरीशी रिलेटेड प्रश्न असतो. गोदावरी तुम्ही डिटेलमध्ये उजवीकडनं कुठल्या नद्या वाहत आहेत, डावीकडनं कुठल्या नद्या वाहत आहेत ते करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय म्हणताय ते कुठल्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत म्हटलंय. ठीक आहे. काय दिलंय पहिला इंद्रावती, दूधना आणि सीना. सीना गोदावरीची उपनदी आहे का नाही. सीना भीमेची उपनदी आहे, भीमा नदीची उपनदी. ठीक आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन कट झाला. हा नाही येणार. खाली काय दिलंय उल्हास, मांजरा आणि दारणा. दारणा गोदावरीची उपनदी, मांजरा देखील गोदावरीची उपनदी आहे. पण उल्हास आपल्याला माहिती आहे कुठली नदी आहे. उल्हास कोकणातली नदी आहे. ठीक आहे. त्यामुळे उल्हास येणार नाही. पुढचं बिंदुसरा, पंचगंगा आणि प्रवरा. बिंदुसरावर आपण मागच्या प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीजला आपण प्रश्न होता बिंदुसरावर. बिंदुसरा हे बीड हे जिल्ह्याचं ठिकाण बिंदुसरा नदीच्या काठी, त्याच्यामुळे बिंदुसरा नदी गोदावरीची उपनदी आहे. पंचगंगा नाही आहे ना. पंचगंगा कुठली आहे. पंचगंगा कृष्णेची उपनदी आहे. प्रवरा आहे. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा जो संगम आहे. 5 नद्यांच्या प्रवाहाला नद्यांच्या संगमानंतर प्रवाहाला काय म्हणतात पंचगंगा. आणि पर्याय नंबर 2 शिवना ही गोदावरीची उपनदी आहे, कादवा ही गोदावरीची उपनदी आणि सिंदफणा ही सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. पर्याय नंबर 2. तुमच्या पेपरमध्ये हे सीनेचं शिवनाच असेल. हे बघा इथं दिली गोदावरी नदी दिली आहे आणि गोदावरीच्या उजव्या तीराकडच्या नद्या आणि डाव्या तीराकडच्या नद्या दिल्या. सगळ्यात पहिले कुठे येते, कोणती नदी येते, कादवा नदी येते. तिचा उगम कुठे होतो बरं, वणी डोंगरावर उगम होतो कादवा नदीचा. त्यानंतर शिवना नदी येते, तिचा बोलठाण गावाजवळ अजिंठा डोंगर रांगेत उगम होतो. खाम नदी आहे. दूधना आणि दक्षिण पूर्णेचा उगम कुठे, गवताळा वनक्षेत्रात. इकडून दूधना येते, इकडून दक्षिण पूर्ण येते आणि मग त्यांचा संगम गोदावरीला मिळतो. यानंतर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तिघांच्या संगमाला काय नाव येतं, प्राणहिता. आणि चपराळा या ठिकाणी वर्धा वैनगंगा यांचा संगम होतो आणि नगरम सिरोंचा इथे प्राणहिता नदी गोदावरीला मिळते. ठीक आहे. त्यानंतर इंद्रावती, ओडिशा मधल्या कलाहंडी इथे इंद्रावती नदीचा उगम झालेला आहे आणि ती सोमनूर या ठिकाणी गोदावरीला मिळते. ठीक आहे. आता उजव्या तीरावरच्या झाल्या, आता डाव्या तीरावरच्या बघू आपण. दारणा ही उपनदी आहे, प्रवरा ही उपनदी आहे. प्रवरावर कोणता आहे, विल्सन डॅम, विल्सन बंधारा म्हणजेच भंडारदरा धरण हे कुठल्या प्रवरा नदीवर आहे. सिंदफणा नदीवर कुठला प्रकल्प आहे, माजलगाव प्रकल्प आहे. बिंदुसरा
ही सिंदफणाची उपनदी आहे, मग सिंदफणा गोदावरीला मिळते, ठीक आहे. आणि इकडे आली मांजरा. या गोदावरीच्या उपनद्या एकदम पाठ पाहिजे, पाठ. याच्यावर एक गोदावरीच्या उपनद्यांचा उंच म्हणजे लांबीनुसार क्रम लावा असा प्रश्न होता. त्याच्यात मांजरा 1 नंबरला येते, त्यानंतर येते वर्धा, त्यानंतर येते प्रवरा आणि त्यानंतर येते प्राणहित, ठीक आहे. लक्षात ठेवायचंय. आता आपण जे म्हटलं पंचगंगा ही कृष्णेची उपनदी. नृसिंहवाडी इथे भोगावती, तुळशी, सरस्वती, कुंभी आणि कासारी या 5 नद्यांचा संगम होतो आणि त्यांच्या प्रवाहाला पंचगंगा असं नाव येतं आणि ती कृष्णेला मिळालेली आहे, ठीक आहे. यानंतर आपण सीना नदी बघितली. हे बघा सीना नदी कोणाची उपनदी? ही भीमेची उपनदी, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पर्याय नंबर 2, ठीक आहे. खालीलपैकी कोणते मंडई शेतीचं वैशिष्ट्य नाही? आपल्याला सखोल विस्तृत शेतीवर प्रश्न होता मागच्या प्रिलिम्सला 24ला. का आला होता माहिती आहे का? कारण प्रिलिम्स 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये याचं सगळं शेतीचे प्रकार दिलेले आहेत, वैशिष्ट्य दिले आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स दिले. त्याच्यामुळे स्टेट बोर्डमधला डायरेक्ट प्रश्न आहे, चुकणं अपेक्षित नाही आहे मुळीचं आपल्याला, ठीक आहे. मंडई शेती. मंडई शेती नाव ऐकलं आपल्याला काय लक्षात येतं बरं? मंडई, आपली जवळची मंडई. ही आपण म्हणत असतो मंडईत काय जातो आपण? भाजीपाला खरेदी करायला. म्हणजे भाजीपाला रिलेटेड काहीतरी असू शकतं बाबा, नाही का. आपलं एक प्राथमिक नॉलेज, आपल्याला काहीच माहिती नाही पण प्राथमिक नॉलेजच्या बेसिसवर आपण एवढं तर लक्षात घेऊ शकतो की भाजीपाला रिलेटेड काहीतरी गोष्टी असू शकतात, ठीक आहे. काय म्हटलंय? शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत केली जाते. आता मुंबई, पुणे, महानगर, आपले हे बेंगलोर असे हे जे महानगर असतील तर त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळचा जो ग्रामीण भाग आहे तिथेही या प्रकारची शेती केली जाते. तर हे पर्याय बरोबर आहे. शेतीला पूरक पशुपालन व्यवसाय. आधुनिक शेती, आधुनिकता आहेच नक्कीच. आपण पहिला आता म्हणजे रिसेंटलीच ऐकायला लागलो ना नाव, रिसेंटली जास्त याच्यात आलंय, प्रचारात आलंय. त्यानंतर शेतीचा मोठा आकार, मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर, हे सुद्धा बरोबर आहे कारण त्यांना करावंच लागेल ना, जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं आहे त्यांना. मला सांगा शेतीचा मोठा आकार येईल का हो? शेतीचा मोठा आकार येईल का? जर ते शहराच्या जवळच्या, आपण बघतो पुण्याच्या जवळ आसपास खूप शेती आहेत का बरं? म्हणजे आपण जेव्हा जातो खडकवासला जवळ जातो, खूप शेती आहेत का बरं त्यांच्याकडे? अशा 15 एकर 20 एकर जशा आपल्या गावाकडे असतात. एखाद्याला विचारलं किती, त्याच मराठवाड्यात जाल तर तुम्ही त्यांच्याकडे 40-40 एकर जमिनी असतात. अशा शेती इथे असतील का? नाही, मुळीच नाही. त्यांच्याकडे जमीनच थोडी आहे. त्यांच्याकडे 15-20 एकर जमीन असेल का? त्याच्यामुळे शेतीचा मोठा आकार असेल का? तर मुळीच नाही. त्याच्यामुळे ड पर्याय असणं गरजेचं आहे आपल्याला. क गेलं आणि ब गेलं, ड, ब ड आणि बकड. त्यानंतर आधुनिक शेतीचा प्रकार तर आहे त्याच्यामुळे क येणार नाही. आणि शेतीला पूरक पशुपालन व्यवसाय, जर त्यांच्याकडे जागाच नाही आहे खूप जास्त तर ते पूरक पशुपालन व्यवसाय करतील का? म्हणजे का पशुपालन? ते पशु आपले गाय गुरं ठेवण्यासाठी सुद्धा जागा लागेल त्यांना, गोठा लागेल नाही का, त्यांना फिरायला रान लागेल, असेल का त्यांच्याकडे? नाही. त्याच्यामुळे शेतीला पूरक पशुपालन व्यवसाय हे येणार नाही. तर हे 2 वेगळ्या, शेतीचा आकार मोठा आणि पशुपालन वेगळ्या शेती प्रकाराचं वैशिष्ट्य ते बघूच आपण. पर्याय नंबर 3 उत्तर याचं. शेतीचे प्रकार बघू आपण. स्टेट बोर्ड मधले दिलेले आहेत हे तुम्हाला ॲज इट इज प्रश्न विचारू शकतात. पाठ करायचं आहे, पाठ समजून तरी घ्यायचं आहे, ठीक आहे. उद्यान शेती काय असते मला सांगा? फळे फुले औषधी वनस्पती शोभेची झाडे. उद्यान म्हटलं का फळे फुले येणार, शोभेची झाडे येतील, या उद्देशाने केली जाते. याच्यात अत्याधुनिक, आता सगळेच वापरतात अत्याधुनिक तंत्रज्ञान. जे फक्त जंगला वगैरे मध्ये राहतात, गावखेड्यात राहतात तेच थोडं या तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे. जर ते फुलं उगवतात तर त्यांना ट्युलिप, जरबेरा असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं सुद्धा गावाकडे माहिती नसतात. त्याच्यामुळे
उद्यान शेती आपले गावातल्या लोकांना गरीब म्हणजे गरिबीतून आलेले असतात, त्यांना त्यांच्यासाठी तंत्रज्ञान वगैरे या सगळ्या गोष्टी थोडा उशीर लागेल त्यांना, त्यामुळे ही उद्यान शेतीमध्ये येणारच आहे. कुठे बघायला मिळते? उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरी व समशीतोष्णी कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात. ठीक आहे. पुढचं आहे मंडई शेती, जो आपला हे होता बघू आपण काय आधुनिक शेती प्रकारे. नक्कीच शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत केली जाते. मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं. भांडवलाचा अधिक वापर, मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर, शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरावर या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मासे इत्यादी घेतलं जातं. आता शहरापासून जवळ म्हणजे एका रात्रीतून असं नाही ना की उगवून ठेवलं तुम्ही 2-2 दिवस तुम्हाला फक्त प्रवासाला तिकडून इकडे आणायलाच लागतंय, तर कसं काय ते कोमेजून जाईल ना भाजीपाला. त्याच्यानंतर आपल्याला विकायचा पण आहे, तो घरी गेल्यानंतर ते 7 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहे, त्यानंतर तुम्ही भाजी खाणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे ना, शहरालगतच पाहिजे ते. ठीक आहे. विस्तृत व्यापारी धान्य शेती याच्यात असतो. शेतीचा आकार मोठा असतो, भांडवलाचा, आधुनिक कृषी यंत्राचा अधिक वापर असतो, एक पीक पद्धती असते याच्यात. ठीक आहे. काय असतं? गहू आणि मका प्रमुख पिकं घेतली जातात आणि पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने. आता इतक्या आपण जे बघतो आपण अमेरिकेतलं वगैरे, ते अख्खच्या अख्ख एवढं मोठं असतं, गहू असतो पेरलेला त्यांनी, आणि ते यंत्राच्या साहाय्याने सगळ्या गोष्टी करत असतात. सॉरी. यात शेती आणि व्यापारी पशुपालन एकत्रित केलं जातं आणि हेक्टरी उत्पादन कमी असलं तरी दरडोई उत्पादन जास्त आहे. दरडोई उत्पादन, कारण अख्खी शेतीच त्या माणसाची आहे ना, त्याच्यामुळे दरडोई उत्पादन जास्तच असणार आहे. मळ्याची शेती, यात पण शेतीचा आकार मोठा असतो. भांडवलाधिष्ठित शेती असते, एक पीक पद्धती असते. स्थानिक मजुरांमार्फत शेतीची कामे केली जातात. हेक्टरी उत्पादन कमी असतं, मात्र एकूण उत्पादन जास्त असतं. मळे कसले कसले असतात बरं? आपण म्हणतो चहाचा मळा, कॉफीचा मळा, असे म्हणजे व्यापारी जे पिकं आहेत त्यांचे मळे असतात. आणि ते काही असं आपण आता लावले 3 महिन्यात चहा उगवला मग झालं सगळं, असं नसतं ना. एकदा लागवड केली ना 10 ते 15 वर्ष उत्पादन निघतं. काय काय उत्पादन घेतात? चहा, कॉफी, रबर, कोको. भारतातील केरळ राज्यातील मसाल्याचे मळे, कोकणामधले काजू बागा आणि बाकी खाली देश दिले त्याचे. ठीक आहे. ही झाली मळ्याची शेती. सखोल उदर, याच्यावर प्रश्न होता आपल्याला मागच्या प्रिलिम्सला 2024च्या सखोल उदरनिर्वाह शेतीवर प्रश्न होता. ठीक आहे. काय? शेत जमिनीचा आकार लहान आकार असतो, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन. म्हणजे नाही का गावाकडे असं 2 एकर शेती, 3 एकर शेती अशी जी असते त्याच्यात फक्त ते त्यांच्या पोटापुरता भागेल इतकं उत्पादन काढू शकतात. अन्नधान्य उत्पादनास प्राधान्य देतात मग ते, जर त्यांना पोटासाठीच काढायचं आहे तर. मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर केला जातो, सोबत गाय बैल वगैरे ठेवतात, शेळी ठेवतात. चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका वगैरे तांदूळ हे प्रमुख पीक आहे. स्थलांतर शेती म्हणजे काय? जी जंगलात केली जाते. थोडंसं प्रदेश थोडा मोकळा करायचा, त्यानंतर तिथं उगवायचं 2-3 वर्ष, त्यानंतर जाळून जायचं, परत दुसरा भाग निवडायचा. शेतीचा आकार खूप लहान असतो. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड केली जाते. वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर केला जातो. उत्पादन फारच कमी, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञानच नसतं ना. उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेतात, त्यानंतर पडीक जमीन सोडून दुसऱ्या जागेची निवड करतात. ठीक आहे. वनसंपदेचा ऱ्हास होतो याच्यामुळे आणि मृदेची धूप. या स्थलांतरित शेतीचे वेगवेगळे नावं आहेत. स्थलांतरित शेतीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत, तर ती सुद्धा माहिती असणं गरजेचं आपल्याला. प्रश्न होता त्याच्यावर. पुढचा प्रश्न.
पर्यावरणाचे प्रश्न सुरू होतात आपल्याला. आता हा पर्यावरण भूगोल असा संक्रमणीय प्रश्न म्हणता येईल आपल्याला. कारण काय विचारलं बघू आपण. संवर्धित राखीव क्षेत्र विचारलंय आणि जिल्हा कुठे कुठे काय काय. बरं आपल्याला ना कुठे काय आहे ना हे माहीत असणं गरजेचं आहे. बरं अभयारण्य कुठल्या राज्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, त्यानंतर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, त्यानंतर धबधबे कुठे, किल्ले कुठे, डोंगर रांगा कुठे, गरम पाण्याचे झरे कुठे, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. ते एक मॅप घ्यायचा, मॅपमध्ये कोण कोण कुठे कुठे आहेत ना लिहायचं. जर तुम्ही डायग्राम काढली, मॅप भरला ना, स्वतःच्या हाताने भरला तर तो अधिक उत्तम. काय म्हटलं, संवर्धित राखीव क्षेत्र जोड्या लावायचे. चला जोड्या लावू आपण. ममदापूर कुठे बरं, नाशिकला आहे. अल्लालदरी धुळ्याला आहे. कोलामार्का गडचिरोली. जोरजांभळी सातारा. मोगर कसा नागपूर. नागपूरचा मोगरा लक्षात ठेवा, नागपूरचा मोगरा. त्याच्यामुळे उत्तर काय आलं आता, ममदापूर अचं 2 येईल ना, पर्याय नंबर 1. अल्लालदरी धुळे, क कोलामार्का गडचिरोली, जोरजांभळी सातारा आणि मोगर कसा नागपूर, पर्याय नंबर 1. मॅप दिलाय, कुठे कुठे काय काय बघू आपण. धामणी आणि अशेरीगड नावाचे संवर्धित राखीव क्षेत्र आहे पालघरमध्ये. त्यानंतर घेरा माणिकगड आणि रोहा आहे रायगडमध्ये. गुमतारा आहे ठाण्यात. पुण्यात काय, राजमाची आणि भोरगिरीगड. मायनी आणि जोरजांभळी कुठे, साताऱ्याला आहे. आटपाडी कुठे येतं, सांगलीमध्ये येतं. मसाई पठार कुठे येतं, कोल्हापूरला येतं. नाशिकमध्ये कोणते कोणते, अंजनेरी आहे, तहाराबाद आहे, सुरगाणा आहे, ममदापूर आहे. नंदुरबारमध्ये कारेघाट, तोरणमाळ, चिंचपाडा. धुळ्याला आहे चिवटी बावरी आणि अल्लालदरी. जळगावला आहे मुक्ताई भवानी. अमरावतीला आहे महेंद्री. नागपूरला आहे मोगर कसा आणि मुनिया. चंद्रपूरला आहे एकारा आणि गडचिरोलीला आहे कोलामार्का. लिहून घ्यायचे, पाठ करायचे. ॲटलिस्ट महत्वाचे एक एक आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर सिल्विया अर्ले यांनी होप स्पॉट नावाची संकल्पना मांडली. सदर संकल्पना कशाशी संदर्भ दर्शवते. काय होप स्पॉट संकल्पना, हे पण लक्षात ठेवा. कोणी मांडली, उद्या पुढे जाऊन ते हे पण विचारतील, होप स्पॉट कोणी मांडली. डॉक्टर सिल्विया अर्ले. होप स्पॉट काय, मेडिटेरियन हवामानाचा प्रदेश. प्रकार आहे तो, हवामान प्रदेशाचं नाव म्हणजे एखाद्या प्रदेशाचं नाव आहे मेडिटेरियन हवामानाचा प्रदेश, हे येणार नाही. परिस्थितिकीय सुस्थान, 2 ठिकाणी परिस्थितिकीय सुस्थान काय, परिस्थितिकीय सूचक लिहायचं. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तुमच्या पेपरला प्रिंटिंग मिस्टेक नसेल. ठीक आहे. सूचक आहे, सूचक. इंडिकेटर. सूचक म्हणजे काय, परिस्थितिकीय सुस्थान. सुस्थान म्हणजे काय, निश. आणि 4 नंबरला काय, सागरी संरक्षित क्षेत्रे. ठीक आहे. उत्तर काय, पर्याय नंबर 4 सागरी संरक्षित क्षेत्रे. काय कन्सेप्ट बघू आपण. हे बघा होप स्पॉट दिलेले. काय असतं, महासागरांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारी विशेष स्थळे. म्हणजे काय, आपण जसं वन संरक्षित करतो, राष्ट्रीय उद्यान संरक्षित करतो, पण महासागरांसाठी काय, त्यांच्यासाठी पण काहीतरी पाहिजे ना. ते सुद्धा भरपूर आपली जैवविविधता साठवत असतात त्यांच्यात. महासागरांच्या 4% पेक्षा कमी भाग संरक्षित आहे. त्याच्यामुळे स्थिती बदलण्यासाठी मिशन ब्लू अंतर्गत ही संस्था ही आंतरराष्ट्रीय संस्था कार्य मिशन ब्लू आणि तिचे संस्थापक आहे सिल्विया अर्ले यांनी होपस्पॉट नावाची संकल्पना दिली की त्याच्यात काय करतो आपण, महासागर संरक्षित करतो, सागरी क्षेत्र. ठीक आहे. निश काय असतं, निश आपण बघितलं. निश म्हणजे काय असतं,
की परिस्थितिकीय सुस्थान, सजीवाने व्यापलेला अधिवास आणि सजीवाचे अन्न साखळीत स्थान, अन्न साखळीत त्याची पोषणाची पातळी. एखादं सजीव आहे, एखादी प्रजाती, तर ते अन्न साखळीत कुठल्या स्तरावर आहे? भक्षक स्तरावर आहे की तृण म्हणजे हे असतात बघा, भक्षक असतात, नंतर काय असतात जे डिकम्पोजर्स असतात, कुठल्या स्तरावर येतं ते, त्यांचं परिस्थितीतलं स्थान काय आहे, नंतर ते कुठे राहतात, त्यांचा अधिवास काय, म्हणजे एकंदरीत त्यांची ओव्हरऑल माहिती. तशा याला काय म्हणतात? निश. समजा दोन प्राण्यांचं, दोन प्रजातींचं निश सेम आहे म्हणजे काय? त्यांचं त्या परिसंस्थेतलं स्थान सेम आहे असं आपण म्हणू शकतो. कोणी दिली ही संकल्पना? जोसेफ ग्रीनले. नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? जोसेफ ग्रीनले. आणि हे काय सूचक, काय परिस्थितिकीय सूचक नावाचा प्रकार आहे की समजा एखाद्या आपण म्हणतो की तिथे शेवालाची वाढ झाली, शेवालाची वाढ झाली म्हणजे जर ते शेवाल एखादं प्रदूषण इंडिकेट करत असेल की या शेवालामुळे प्राणी आपलं जलप्रदूषण झालंय समजा, मग त्या शेवालाला त्या ठिकाणाचं काय म्हणतील? परिस्थितिकीय सूचक, इंडिकेटर म्हणतील. आता बघा मागील लोणार सरोवर पिंक झालं होतं, मग ते कुठल्या तरी बॅक्टेरियामुळे झालं होतं ना, मग त्या बॅक्टेरियाला त्या पिंक होण्यासाठीचे इंडिकेटर मानले जातील, ठीक आहे? परिस्थितिकीय सूचक. ठीक आहे, पुढचा प्रश्न. जैवविविधते संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा, असत्य निवडा विचारलंय. विटाकर यांनी जैवविविधतेचे अल्फा, बीटा, गॅमा असे 3 प्रकार केले, बरोबर आहे? हे आपल्याला प्रश्न होता याच्यावर. कोणी त्यांनी केलेलं? विटाकरांनी. 3च्या स्टेटमेंटमध्ये दिलं होतं बघा, मागच्या प्रिलिम्सला होतं बहुतेक. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशाकडनं उष्ण कटिबंधीय प्रदेशाकडे जात असताना जैवविविधता वाढत जाते. नक्कीच 100 नाही 200% बरोबर आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशातल्या हवामानामुळे तेथे जैवविविधता ही जास्तच बघायला मिळते आपल्याला. हे बघा इथं दिलंय बघा, इक्वेटर आहे, विषुववृत्तीय प्रदेश, इथं आला उष्णकटिबंधीय प्रदेश आणि इथे आलं समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. विषुववृत्तावर सगळ्यात जास्त जैवविविध असते. ॲमेझॉन म्हणजे इतकी की ती पूर्णपणे आपण अजून डिस्कवर सुद्धा केलेली नाही. ॲमेझॉन मधल्या भरपूर प्रजाती अशा आहेत की अजून त्यांचा शोधच लागलेला नाहीये, त्यांचा वापर वगैरे पुढे जाऊन तर ते खूप दूरच्या गोष्टी. त्याच्यामुळे काय म्हटलं की विषुववृत्त आणि इथून आहे ना घटणारी जैवविविधता असते. जितकं आपण पोलरवर जाऊ ना, इथं तर आपल्याला सगळ्यात कमी जैवविविधता बघायला मिळते. एकाच प्रकारचे प्राणी दिसतील सगळे, ठीक आहे? पुढचं काय म्हटलंय? वाढत्या खोलीबरोबर जैवविविधता वाढत जाते. बरोबर आहे का हे स्टेटमेंट? वाढत्या खोलीबरोबर म्हणजे काय असतं बघा, आता समुद्र आहे, सूर्य आहे, हे ना मी हे काढते जरा. सूर्यप्रकाश येईल, सूर्यापासून सूर्यप्रकाश निघेल, इथे येईल, इथे येईल, इथं इथपर्यंत येईल आणि इथून कमी 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 आणि इथं तर भेटणारच नाही. इथं सूर्यप्रकाश नसेल, ॲब्सेन्स असेल ना इथं सूर्यप्रकाशाचा, इथे ॲब्सेन्स. जसं तुम्ही खाली जाणार तसं तुम्हाला कमी कमी सूर्यप्रकाश आणि शेवटी तर नाहीच. त्याच्यामुळे तुम्हाला जी जैवविविधता आहे सूर्यप्रकाशामुळे जी अनुभवायला भेटेल ती कुठे भेटेल?
वरच्या भागात, आणि जसजसं तुम्ही खाली जाणार तशी सूर्यप्रकाश कमी तर जैवविविधता सुद्धा कमी होत जाईल. त्यामुळे वाढत्या सागरी खोलीबरोबर जैवविविधता वाढत जाते तर नाही, ती उलट कमी होत जाते. कमी होईल. ठीक आहे. पर्याय नंबर 3 असं होतं. आणि खाली काय, बेटांवरील जैवविविधता मुख्य खंडीय भूभागापेक्षा कमी आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. जैवविविधता बेटावर आहे ना कमी आढळते. लिमिटेड गोष्टी, आता तुम्ही अंदमान निकोबार बघा, 90% तिकडे अंदमान निकोबारला ते जारवा कम्युनिटी किंवा आदिवासीच आहेत. तिथं सगळे राहतात, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, सगळे लोक नाही राहत ना तिथे. लिमिटेड त्यांचेच लोक राहतात. भूभाग कमी, नंतर लिमिटेड सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्या एकाच प्रदेशाला सूट होतील असे असतील. जर माणसांबद्दल असेल तर प्राण्यांसंदर्भात पण तसंच असेल. त्याच्यामुळे जैवविविधता बेटावरची लिमिटेड असेल. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघू आपण. इथं दिलंय जैवविविधतेचे प्रकार अल्फा, बीटा, गॅमा. हे बघा, पहिले बघून घेऊ. वितरण बघू. विषुववृत्ताभोवती जास्त असेल, उष्णकटिबंधीय प्रदेशात जास्त असेल कारण तिथं स्थिर हवामान असतं. ठीक आहे. समुद्र सपाटीपासून जसजसं वर जावं तसं जैवविविधता कमी होईल. वरती जाऊ तर कमी होईल, खाली जाऊ तरी पण कमी होईल. इकोटॉन्स हा संक्रमणात्मक असतो प्रदेश, त्याच्यामुळे तिथं वाढते आणि बेटांवर कमी होते. ठीक आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, अल्फा, बीटा, गॅमा एकदा वाचून घ्या. अल्फा म्हणजे काय असतं, एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये परिसंस्थेमध्ये असणारी जैवविविधता, त्याला म्हणतात अल्फा, म्हणजे त्यांची प्रजातींची संख्या मोजतात. ठीक आहे. बीटामध्ये काय असतं की प्रजाती विविधतेची तुलना करता, म्हणजे अनकॉमन प्रजातींची संख्या. आणि वाय मध्ये सगळं एकंदरीत जैवविविधता असते ना, सर्वसाधारण एकंदरीत जैवविविधता, ते वाय मध्ये मोजता. हे बघा, आता ह्या 5 प्रजाती ए बी सी डी ई ह्या परिसंस्था आहे, एक्स, वाय आणि झेड. एक्स मध्ये काय ए बी सी आहे, वाय मध्ये काय बी सी डी आहे आणि झेड मध्ये काय डी आणि ई. अल्फा मध्ये आपण म्हटलं होतं की एकूण प्रजातींची संख्या, ए मध्ये किती 3 ए बी सी, वाय मध्ये किती आहे 3 बी सी डी आणि झेड मध्ये 2 आहे डी ई. ही झाली अल्फा जैवविविधता. त्यानंतर बीटा म्हणजे काय आपण बघितलं अनकॉमन प्रजातींची. आता एक्स आणि वाय दरम्यान 2 आहेत. एक्स आणि वाय दरम्यान अनकॉमन काय ए आणि डी. इथं ए नाही आहे आणि इथं डी नाही आहे, त्याच्यामुळे इथं ए आणि डी. इथे काय येतील वाय आणि झेड दरम्यान, इथं ए नाही आहे, इथे ए बी सी नाही आहे, त्याच्यामुळे बी सी ई, बी सी इथे आणि ई इथे, बी सी इथे आणि ई इथे. ए नाही, ए सॉरी एचा संबंध नाही येणार, एचा संबंधच नाही येणार. हे 2 नाही आहे आणि हे नाही आहे, त्याच्यामुळे बी सी ई, बी सी डी सॉरी हां. नंतर डी ई, इकडे काय डी ई. ठीक आहे. अनकॉमन. आणि संपूर्ण जैवविविधता संपूर्ण प्रदेशाची, त्याच्यात काय करणार आपण एक्स युनियन वाय युनियन झेड. ठीक आहे. एक्स युनियन वाय युनियन झेड सगळ्यांची ॲडिशन करणार तर ती आपल्याला मिळेल गॅमा, अल्फा, बीटा आणि गॅमा जैवविविधता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. उत्तर काय पर्याय नंबर 3. पुढे काय दिलंय, परिसंस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत जातात, त्यास परिस्थितिकीय अनुक्रमण म्हणतात, म्हणजे इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणतात. यातील टप्प्यांचा योग्य क्रम ओळखा. काय असतं, सुरुवातीला उजाड प्रदेश असेल ना, एकदम काहीच नाही, जीवसृष्टीवर काहीच नाही, मग एकाच जीवाची निर्मिती होईल, त्यानंतर त्याच्यात जरा डेव्हलपमेंट होईल, मग वेगवेगळे त्याच्यात अंग प्रकार निर्माण होतील. त्याच्यानंतर आता कोंबडी आली समजा, कोंबडीचे वेगवेगळे प्रकार आले, मग कोंबडीनंतर दुसरे येतील, ससा येईल, उंट येईल, काहीतरी त्यांच्यात बदल होत जाईल आणि अशी आपली जीवसृष्टी वाढत जाईल. तर त्यांचं काही त्याला म्हणतात इकॉलॉजिकल सक्सेशन.
त्यानंतर आता हे जे आहे ना, हे टप्पे आहेत त्याचे, आपल्याला त्यांचा क्रम लावायचा. सगळ्यात आधी काय होईल, आता मला सांगा, स्पर्धा आणि प्रतिक्रिया ह्या दोन गोष्टी अशा आहे की ह्या नंतरच येणार आहेत बाय डिफॉल्ट. स्पर्धा आधी कोणीतरी 2 लोक असायला पाहिजे, मग त्यांच्यामध्ये स्पर्धा होईल ना. स्पर्धेसाठी मिनिमम 2 लोक पाहिजे, तर त्याच्यामुळे ही नंतरचा पार्ट आहे. प्रतिक्रिया, रिॲक्शन केव्हा देईल माणूस, काहीतरी ॲक्शन असेल त्यावर रिॲक्शन देईल. त्यामुळे बाय डिफॉल्ट या शब्दांच्या अर्थावरनं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे जे 2 टप्पे आहेत ना, हे शेवटच्या फेजमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला स्थिरीकरण मधला, स्थिरीकरण काय, स्थिरीकरण हा मधला टप्पा असेल ना, किंवा शेवटचा टप्पा असेल. स्थिरीकरण पहिला टप्पा तर मुळीच असू शकत नाही स्थिरीकरण. ठीक आहे. पहिलं अ आणि ब काय, जीवजातींचा प्रवेश आणि निष्पादन. न्यूडेशन, न्यूडेशन म्हणजे काहीतरी झिरो. न्यूड म्हणजे काय, झिरो, शून्यापासून सुरुवात होते. त्यामुळे ब निष्पादन आणि न्यूडेशन हे 1 नंबरला येईल. सुरुवात कशापासून होईल, न्यूडेशन पासून सुरुवात होईल. ठीक आहे. त्यानंतर न्यूड होतं सगळं, त्यानंतर आले जीवजातींचा प्रवेश झाला. काय होतं, इन्व्हेजन होतं ब. त्यानंतर आलं अ पासून सुरुवात झाली, त्याच्यामुळे हा गेला. अ पासून सुरुवात झाली त्यामुळे हा गेला. ठीक आहे. ड, स्पर्धा तर आधी येणारच नाही, स्पर्धा शेवटीच होणार, शेवटच्या 2 काहीतरी फेजेसमध्ये स्पर्धा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर येईल ब अ झालं. हे बघा, सजीव रहित उजाड क्षेत्राची निर्मिती होते, त्याला म्हणतात न्यूडेशन. त्यानंतर त्यात होतो जीवजातींचा प्रवेश, इन्व्हेजन. त्यानंतर त्यांचं एस्टॅब्लिशमेंट होते, ॲग्रिगेशन होतं. नंतर त्यांच्यात सुरू होते स्पर्धा, कॉम्पिटिशन. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये ते रिॲक्शन देतात, समोरचं काय करतो त्यावर ते रिॲक्शन देतात, म्हणून येतं रिॲक्शन. आणि सगळ्यात शेवटी काय होत असेल तर ते स्टेबलायझेशन, ती परिसंस्था स्थिर होते आणि त्याला म्हणतात क्लायमॅक्स टप्पा. त्यामुळे स्टेबलायझेशन येतं सगळ्यात शेवटी, क कुठे, दोघीकडे सगळ्यात शेवटी. त्यानंतर त्यात कॉम्पिटिशन येईल ना, यांचा हे झाला. त्यानंतर ड, स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर येतं रिॲक्शन आणि स्थिरीकरण. पर्याय नंबर 2 उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय, ओझोन अवक्षय करणाऱ्या घटकांमध्ये खालीलपैकी कुठल्या प्रदूषकांचा समावेश होतो. खाली काय दिलेले आहेत, CFC, HCFC, HBFC, हॅलॉन्स, CO2. ठीक आहे. आपल्या सगळ्यात मोठा गैरसमज काय माहिती आहे का, की जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना, सगळेच्या सगळे ग्रीन हाऊस गॅसेस ओझोन डिप्लीट करतात. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, आज हा मनातनं काढून टाका. कारण सगळ्यात मोठा ग्रीन हाऊस गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा ओझोन अवक्षय करत नाही, तो ओझोन डिप्लिशनला कारणीभूत ठरत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा CO2 हा यात ओझोन डिप्लिशनला कारणीभूत ठरत नाही. तो फक्त येतो, रेज येतात ते धरून ठेवण्यासाठी. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो की आपल्याकडे सूर्यापासून जे उष्णता येत असते ती धरून ठेवतं वातावरणात, त्याला म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस. त्यांना परत नाही जाऊ देत उष्णता, त्याचा आणि ओझोनचा काही एक संबंध येत नाही. त्यामुळे ई ऑप्शनमध्ये नसला पाहिजे. ई गेला. हॅलोन्स सुद्धा ओझोन डिप्लिटेड आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ ब क ड हा ऑप्शन आहे. हे हायड्रो CFC, HCFC, HBFC हे तर आहेतच, आपण म्हणतो, सगळ्यांना माहितीच आपल्याला. क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोब्रोमोकार्बन वगैरे वगैरे हे सगळे ओझोन डिप्लिटेड कंपोनंट्स आहेत. हे बघा, ओझोन अवक्षय करणारे वायू CO2 नाही, सगळ्यात आधी दिलेले आहे तिथे, CO2 नाही. त्यानंतर कोण कोण आहे, CFC आहे, हॅलोन्स आहेत, HCFC आहे, CH3Br आहे, मिथेन ब्रोमाइड आहे, HBFC आहे आणि NONO2 सुद्धा आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न काय म्हणताय, खालीलपैकी कोणते लोटिक परिसंस्थेचे, लोटिक इकोसिस्टीमचं उदाहरण आहे.
परिसंस्था ज्या आपल्या जलीय परिसंस्था असताना त्याचे दोन प्रकार पडतात, एक लोटिक आणि लेंटिक. राज्यसेवा मेन्स 2024चा प्रश्न होता, त्यांनी लेंटिकवर प्रश्न विचारला होता, मी इथं लोटिकवर प्रश्न विचारलाय. काय असतं लोटिक आणि लेंटिक? तर एक असतं स्थिर, स्थिर जे जलसाठे असतात आणि ते दुसरे जलसाठे असतात प्रवाही, जसं की नदी, नदी नाले वाहतात ते, आणि तेच सरोवर स्थिर आहे, ते एका जागी वाहत नाही कुठे जाऊन, त्याचा मार्ग बदलत नाहीये. तर काय असतं, गोड्या पाण्याच्या परिसंस्था आहेत बाय द वे ह्या. तर लेंटिक आणि लोटिक, लोटिकवर लक्षात ठेवा लोटपोट, लोटपोट हा शब्द लक्षात ठेवा. लोटपोट होत जाते ते पाणी, इकडं तिकडं वाहत जाते, लोटपोट होत. त्याच्यामुळे हे ना प्रवाही जल असतं. म्हणजे काय, तर नद्या आणि ओढे वाहत जातं ना तेच. लेंटिक म्हणजे काय, तर सरोवर, स्थिर जलसाठा असतो, तो एका ठिकाणी साठलेला असतो. त्यामुळे आपल्याला काय विचारलंय, लोटिक. लोटिक म्हणजे काय पाहिजे, लोटपोट व्हायचे ना आपल्याला, प्रवाह पाहिजे. गोड्या पाण्याचं सरोवर येईल का, नाही. नदी दलदलीचं ठिकाण येईल का, नाही. काय येईल, खंदक येईल का, नाही. तर नदी प्रवाह. लोटिक आहे ना, लोटपोट होत जातं. इथे पण काय उदाहरण आहे, लोटिक, नदी प्रवाह, नद्या, ओढे. त्यामुळे उत्तर काय आपलं, पर्याय नंबर 4 लोटिक इकोसिस्टम. ठीक आहे, हे झालं आपलं जॉग्राफीचं एक्सप्लेनेशन. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त एक्स्ट्राचा जो डाटा निघेल, पेपर द्यायचा आहे, पेपर दिल्यानंतर काय काय चुकलं, काय काय नाही, काय काय रिव्हिजन करायची गरज आहे, बस ते बघायचं आहे, एक्स्ट्राचं लिहून घ्यायचं आहे आणि ते तिथंच सोडून द्यायचं आहे. फक्त ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी असतील, ज्या तुम्हाला माहीत नसतील, किंवा आता मला हे याच्यावर प्रश्न विचारू शकता बाबा, याची रिव्हिजन करायची, त्या गोष्टी एका ठिकाणी लिहून घ्या किंवा पेपरवरच लिहून घ्या आणि बस त्यांची रिव्हिजन करायची. ऑप्शन्सचं लॉजिक लावत बसायचं नाही आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीत. ते तुम्हाला आयोगाच्या पेपरच्या बाबतीत करायचे. आयोगाच्या सगळ्या 4 क्वेश्चन्स ॲनालिसिस करून वगैरे वगैरे त्या गोष्टी करायच्या. चला, थँक्यू सो मच.